हॅलो, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. ओके, आज असं कोणी आहे का की ज्या काल नव्हत्या, आज पहिल्यांदाच जॉईन केलंय, असं कोणी आहे? एक मिनिट मला चेक करू द्या. ओके, ठीक आहे, चलो सुरुवात करूया आपण. याच्या आधी बऱ्याच वेळेला असे फ्री वेबिनार अबॅकसचे घेतलेले आहेत, पण फॉर शुअर याच्या पुढे हे होणार नाही आहेत. हा लास्ट चान्स आहे, शेवटची संधी आहे. लेवल 1 आणि लेवल बिगिनर अशा 2 लेवल शिकण्याची लाईव्हमध्ये, आणि जर पुढे जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा ही लास्ट चान्स आहे आज. माईक बंद करा प्लीज आपला. यस, हरकत नाही. प्लीज आपले माईक बंद करा प्लीज. ओके, ठीक आहे. तर लेवल 1 समजून घेण्याच्या आधी काही गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊ. लेवल 1 तर असंही आपण काल सुरू केलेली होती, पण काल एका ग्रुपमध्ये एका ताईंनी जी मी पोस्ट शेअर केली होती ना, की 25-30 हजार रुपये तुम्ही सहज घरी बसून अबॅकस क्लासेसमधून मिळवू शकतात, कमवू शकतात, तर त्यावर त्यांनी रिप्लाय टाकला होता की हे खरंच असतं का. आता एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, ज्या वेळेला एखादं प्रोडक्ट विक्री करायचं असतं, MLM सिस्टीम ज्याला म्हणतात, किंवा चेन मार्केटिंग म्हणतात, किंवा इतके मेंबर्स जोडत जा असं म्हणतात, तर तुम्हाला माहिती आहे की नाही, तर मी सांगते. आता सगळ्याच कंपन्या फ्रॉड असतात असं काही नाही आहे, पण तिथे काय होतं, सत्य परिस्थिती काय आहे, जर तुम्हाला व्यवस्थित सायंटिफिक त्याचा स्टडी नसेल तर तुम्हाला सांगते की यस, सुरुवातीच्या काळात तुम्हाला बेनिफिट होत नाही असं नाही. काही लोक आहेत, काही कंपनी आहेत ज्या चांगलं काम करतात, ठीक आहे. पण जसं जसं ती चेन तुमची वाढत जाते तर तुम्हाला कमी पैसे मिळतात, आणि जे टॉपला वरती असतात त्यांचाच बेनिफिट जास्ती असतो. आपल्या ग्रुपमध्ये अशा काही मैत्रिणी आहेत की ज्यांनी असे वेगळे वेगळे बिझनेस सुरू केले होते, तर त्यातनं असं झालं की अचानक रात्री ती कंपनी बंद पडली. ओके, तर हे होतं, बऱ्याच कंपन्यांचं हे झालेलं आहे. तर आपल्याकडे तसं काहीच नाही आहे, कुठलंही प्रोडक्ट विकणं नाही आहे, चेन सिस्टीम नाही आहे, कुठलंही मार्केटिंग नाही आहे. त्याच्यामुळे फॉर शुअर मी तुम्हाला सांगते की तुम्हाला ठरवायचं तुम्हाला किती रुपये हवेत. तुम्ही 10,000चं टार्गेट ठेवू शकता, तुम्ही 10 लाखाचं टार्गेट ठेवू शकता, इन बिटवीन कितीही हजाराचं तुम्ही टार्गेट ठेवू शकता, तुमच्यावर आहे. कसं ते तुम्हाला सांगते, ठीक आहे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? तर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय आहे, मी जे हे फ्री वेबिनार घेते आहे, अनेकदा याच्या आधी पण घेतलेलं आहे आणि आत्ता हे लास्ट असणार आहे, कारण बाकीच्या क्लासेसला भरपूर रिस्पॉन्स आणि मागणी आहे. त्यामुळे आता सध्या तिकडं लक्ष केंद्रित करणार आहे. ॲज अ लाईफ कोच म्हणून जे मी काम करते की वेगवेगळ्या संकटांमधून बाहेर काढणं, पण त्याचबरोबर मध्येच असे काही मेसेज येतात की वर्क फ्रॉम होम सांगा, त्यावेळेला परत अबॅकसचा एक वेबिनार मी घेऊन येत असते. तर अबॅकसमध्ये आपल्याकडे एक सिस्टमॅटिक प्लॅन आहे, आणि हा प्लॅन अतिशय सोपा, समजून घ्यायला आणि काम करायला पण सोपा असा आहे, ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, माझं ध्येय काय आहे की अबॅकसच्या ज्या टीचर्स आहेत
तुम्ही जर गुगलला गेला, सर्वे केला की इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा तुमच्याच जिल्ह्यामध्ये, तुम्ही जिथून कुठून असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही चेक करा की अबॅकसच्या किती टीचर्स आहेत. तर पर स्टुडंट जर बघायला गेलं तर जवळपास 10,000 एक टीचर, 10 लाखामागे एक टीचर, इतका शॉर्टेज आहे. आता काही मैत्रिणी मला म्हणतात मेसेजमध्ये, फोनमध्ये की आमच्या इथे आताच कोणीतरी अबॅकस क्लास घ्यायला सुरू केला. एक मिनिट. आमच्या शेजारी, आमच्या बिल्डिंगमध्ये बऱ्याच जणांनी सांगितलं मला हे की अबॅकस सुरू केलं. अरे त्यांनी सुरू केलं, त्यांनी सुरू करताना तुम्हाला विचारलं का किंवा तुम्हाला विचारात घेतलं का? आणि कॉम्पिटिशन कधीही हेल्दी असावी. कॉम्पिटिशन ही स्वतःशी असावी, स्वतःसोबत असावी. इतर कोणाही सोबत जर तुम्ही कॉम्पिटिशन करत असाल तर यशस्वी तुम्ही कधीच नाही होणार. यस, तुम्ही विजयी होऊ शकतात, ओके, विजयी होऊ शकतात, पण यशस्वी नाही होऊ शकत. कॉम्पिटिशन ही नेहमी स्वतःशी असावी. 140 करोड भारताची लोकसंख्या आहे असं म्हणतात. तुम्ही ऑनलाईन, आत्ता मी जसं तुम्हाला घेऊन बसले, आपण जसं चर्चा करतोय ऑनलाईन, असं तुम्ही ऑनलाईन घेतलं, 140 करोड भारताची लोकसंख्या आहे. इंग्लिश आणि हिंदी जरी येत असेल तरी पूर्ण भारतभर तुम्ही काम करू शकतात, इतर लँग्वेज नाही आल्या तरी. ठीक आहे, तुम्ही फक्त मराठीत घेतलं तर महाराष्ट्राची सुद्धा लोकसंख्या भरपूर आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन ही स्वतःशी असावी, इतर कुणाशीही नसावी. आणि खरोखरच अबॅकस टीचरचा शॉर्टेज आहे. तुम्ही गुगल सर्च करू शकतात, आजच्या डेटचं तुम्ही काढू शकता, ठीक आहे. आणि दुसरा उद्देश मी तुम्हाला काल सांगितला होता, काही मैत्रिणी मेसेज आलेले आहेत की आम्ही काल नव्हतो, म्हणजे व्हॉट्सअपला थोड्या वेळा आधीच, तर त्या जर आत्ता असतील किंवा नंतर रेकॉर्डिंग बघतील, तर मी माझा उद्देश सांगितलेला होता. अबॅकस या क्षेत्रात सुरुवातीच्या काळात काही वाईट अनुभव आले की अबॅकसमध्ये काय आहे माहिती आहे, फीस खूप जास्त घेतली जाते. जे काही तिथे आहे शिकवणं त्याच्यापेक्षा त्या मानाने फीस खूप जास्ती आहे. त्याच्यामुळे अबॅकसचं मार्केट हे फक्त श्रीमंत लोक, इंग्लिश मिडियमचे लोक असं थोडंसं आहे. मी ज्या 1-2 प्रोग्राम्समध्ये गेलेली होती तिथे अबॅकसचाच अर्थात, आणि तिथे जे जिल्ह्याचे इन्स्पेक्टर वगैरे मोठे अधिकारी होते लेडी, त्यांना बोलवलेलं होतं गेस्ट म्हणून, आणि त्यांनी तिथे बोलून दाखवलं होतं की तुम्ही एवढं छान हे करतात, हे खरंच छान काम आहे. पण असे लोक म्हणजे विद्यार्थी जे मराठी शाळेत शिकतात तिथे अबॅकस नाही आहे, किंवा आश्रमशाळा खूप आहेत आपल्या जिल्ह्यात, तिथे अबॅकस नाही आहे, तिथे तुम्ही हे घेऊन जा असं त्यांनी हळहळ व्यक्त केलेली होती, कळकळ व्यक्त केलेली होती. पण ती जी कंपनी होती ते असं फ्रीमध्ये काम करत नाही आणि त्यांची फी खूप असते. स्टेजवर म्हणायला सगळे हो म्हणतात. पण नंतर मला असं लक्षात आलं, ॲज अ ब्रेन मॅपिंग एक्सपर्ट, DMIT एक्सपर्ट, ब्रेनचं कॅल्क्युलेशन्स आपण करतो आणि त्याच्या थ्रू आपण सगळ्यांना गायडन्स देतो. करिअर गायडन्स असेल, कपल गायडन्स असेल, पालकांचं आणि मुलांचं असेल, कुठल्या कॉलेजला, कुठल्या फील्डला ॲडमिशन घ्यावं, है ना, करिअरबद्दल असेल, तर असं सगळं आपण करतो. मग हा सगळा मेंदूचा अभ्यास करताना 100वर रिपोर्ट काढले, त्यावेळेला लक्षात आलं की प्रत्येक विद्यार्थ्याने अबॅकस शिकलंच पाहिजे, शिकलंच पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने अबॅकस, त्याचा सर्वांगीण विकास अबॅकसमधून होत असतो. आणि म्हणून मी असं ठरवलं की नाही, आपण मुलांचे क्लासेस घेण्यापेक्षा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आईला अबॅकस शिकवू, ठीक आहे. तर काल बिगिनर लेवल आणि लेवल 1 आपण केलेली होती कवर, आजही ती पूर्ण करणार आहोत. तर माझा हा प्रयत्न आहे, प्रामाणिक प्रयत्न आहे, आणि एवढं शिकून सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना पण शिकवू शकतात आणि तुमचे क्लासेस पण सुरू करू शकतात. तर अबॅकसमुळे कॉन्सन्ट्रेशन तर वाढतंच, ऐकून घेणं वाढतं, एका जागी शांत बसणं वाढतं, मुलांचं चिडचिड कमी होते, स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती, आकलनशक्ती हे वाढते. फक्त अबॅकस करून मॅथ्सची कॅल्क्युलेशन फास्ट नाही होत, तर इतर विषयांमधले पण मार्क्स वाढतात. तर याचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावा
आणि अशा मैत्रिणी, अशा महिला ज्यांना खरंच वर्क फ्रॉम होमची गरज आहे आणि गणित शिकवायला आवडेल, अशा व्हेरी सिरियस ज्या आहेत त्यांच्यासाठी मी हे काम करते आहे. ठीक आहे. तर अबॅकस हे अतिशय आपण सोप्या मनोरंजक पद्धतीने मुलांना शिकवणार आहोत. ओके. आता मी प्रिया भावसार, जिज्ञासा गुरुकुलम, इथे तुम्ही अबॅकसला ॲडमिशन का घ्यावं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगते की बघा, 4 वेगवेगळे फरक काय आहेत, कसे आहेत ते समजून घ्या. पहिलं आहे की घरगुती पद्धतीने तुम्ही अबॅकस नक्कीच शिकू शकतात जर तुम्ही यूट्यूबवर गेलात आणि अबॅकसचे व्हिडिओ सर्च केले. ढिगाऱ्याने तुम्हाला फ्री व्हिडिओ भेटतील. शिका, हरकत नाही. ओके. माझे स्वतःचे पण आहे, मी तुम्हाला काल ग्रुपमध्ये लिंक पण दिलेली आहे, बरोबर आहे. आणि व्यवस्थित लिंक दिलेल्या आहेत की 0 ते 10 काउंटिंग, 11 ते 20 काउंटिंग, बरोबर. त्याच्यानंतर फॉर्म्युलसचे प्रकार आहेत, त्या प्रत्येकाची मी तुम्हाला लिंक दिलेली आहे यूट्यूबची. असं सगळं आहे. असंच इतरांचे पण यूट्यूबला व्हिडिओ आहे, तुम्ही बघून शिकू शकतात, हरकत नाही. पण होतं काय, ज्या वेळेला फावल्या वेळेत तुम्ही असं घरगुती यूट्यूबवर जाऊन क्लास करायला बघतात, स्वतःचं स्वतः शिकायला, मी पण हे प्रयोग सगळे केलेले आहे, केलं नाही असं काही नाही. पण काय होतं, प्रोडक्टिव्हिटीला वेळ लागतो. ज्या वेळेला आपण हे काम करतो रील्स बघून, यूट्यूब बघून, गुगल बघून, त्यावेळेला प्रोडक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही क्लास सुरू करून तुमच्या हातात तुमचं हक्काचं इन्कम येणार, याच्यात खूप वेळ वाया जातो. काय होतं की आपण एखादा व्हिडिओ बघितला की तसाच दुसरा कुणाचा तरी व्हिडिओ समोर येतो. आता समजा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला यूट्यूबचा, अबॅकसचा, मग तिथनं तुम्ही बॅक होणार, व्हायला हवं, तिथे दुसरा कुणाचा तरी व्हिडिओ परत तुम्हाला समोर दिसतो. मग तुम्ही तो बघतात की चला यांनी काय सांगितलंय बघू. तो व्हिडिओ बघत असताना परत दुसरं आपल्याला तो यूट्यूब सजेस्ट करतो, परत अजून कुणाचा तरी व्हिडिओ येतो. असं करत 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 आपला वेळ तिथे गुगल आणि यूट्यूब आणि रील्स या सगळ्यात जातो आणि हे मेंदूतल्या नसा आणि डोकं दुखायला लागतं, बोरिंग होतं आणि घड्याळ पाहतो आपण, चला कामाची वेळ झाली, चहा ठेवायची वेळ झाली, स्वयंपाकाला जायची वेळ झाली, मुलांना ट्युशनला आणायची वेळ झाली, काही असेल आपलं. तर या पद्धतीने आपला खूप वेळ तो निघून जातो. आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, नॉलेज मिळत नाही, है ना. आपल्याला जस्ट वरवर माहिती मिळते आणि त्या विषयाचं जे गांभीर्य आहे, जी खोलता आहे, जी गहनता आहे ती कळत नाही. कारण तिथे कंटिन्युटी पण राहत नाही, है ना. तिथे पुस्तकं नसतात, तिथे परीक्षा होत नसते आणि काही तिथे नसतं. एक गुरु, एक मेंटॉर, एक टीचर तुमचा नसतो तिथे तुम्हाला विचारणारा आणि तुमच्याकडून ते करून घेणारा. त्याच्यामुळे ही जी पद्धत आहे तुम्ही करू शकतात, हरकत नाही. पण यातनं तुम्हाला आउटपुट मिळत नाही. यस, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते, बीड्स काय आहे ते कळतं, पण ते रन कसं करायचं ॲज अ क्लासेस हे तुम्हाला कळत नाही. दुसरं आहे फ्रँचायझी, है ना. जसं मी काल उदाहरण दिलं होतं की मुलाचे 5,500 रुपये भरले, आउटपुट नाही मिळालं, ते म्हटलं आता तुम्ही शिका. पण फ्रँचायझीचा जो रूल असतो तर काय असतं की ते आपल्याकडनं 50,000, 30,000, कोणी 25,000, कोणी 60,000 आपापल्या लेवलप्रमाणे ते फ्रँचायझी अमाऊंट घेतात. ही फ्रँचायझी अमाऊंट म्हणजे काय असते की यातनं आपण हे पैसे त्यांना दिले 50,000 की ते त्यांचे नियम आपल्यावर लागतात. साध्या आणि सोप्या गोष्टीत हे आहे. जेवढं मला कळलंय, जेवढं जितके वर्ष झाले मी काम करते, मला माहित नाही खरंच किती लोक इथे स्वतः अबॅकसचे क्लासेस घेणारे आहे. पण फ्रँचायझी मॉड्यूल हेच असतं, तुम्ही अबॅकसचं घ्या की दुसरं कोणाचं तरी घ्या. एखादी हॉटेल, आता येवले अमृततुल्य आहे किंवा इडलीचं आहे, जे पण आहे फ्रँचायझी मॉड्यूल एक असतं की सगळीकडे हे सारखंच, सगळ्यांनी आपले नियम पाळायचे, बरोबर आहे. तर अबॅकसमध्ये पण काय होतं की तुम्हाला सगळा सेटअप करून दिला जातो, ॲग्रीमेंट केलं जातं आणि त्यांचे सगळे नियम तुम्हाला पाळावे लागतात. ॲडमिशन झाली की साधारण रेशो ठरवलेला असतो, 30% ते 40% अमाऊंट तुम्हाला त्यांना पाठवावीच लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर किटचा जो खर्च आहे तो साधारण 1,500 रुपये त्यांना द्यावा लागतो. वेगवेगळ्या मोठमोठ्या इव्हेंट्स होतात, परीक्षा होतात
आणि मुलांकडून म्हणजे पालकांकडून फी घेतली जाते पर लेवल 2500 ते 4000 रुपये. ठीक आहे. आता ही एवढी फी घेतल्यानंतर 4 महिनेपर्यंत साधारण एक लेवल शिकवली जाते. आठवड्यातून 2 दिवस क्लास होतो. त्यामुळे टीचर सोबत आणि सब्जेक्ट सोबत मुलांचा जो बॉन्ड तयार झाला पाहिजे तो होत नाही. परिणामी पुढच्या लेवलला मुलं कमी जातात. कारण ब्रेनला कंटिन्युटी हवी आहे, ब्रेनला स्पीड हवा आहे, ब्रेनला चेंज हवा आहे. तो आठवड्यातून एकच दिवस अबॅकस शिकून मिळत नाही. ठीक आहे. तर फ्रँचायझी तुम्हाला कुठे मिळत असेल, पटत असेल तर तुम्ही करू शकतात. 25 ते 50 हजार रुपये देऊन सगळे त्यांचे नियम फॉलो करावे लागतात. जिथे जिथे त्यांचे कार्यक्रम असतील तिथे तिथे तुम्हाला जावं लागतं. ठीक आहे. तो खर्च स्वतःचा असतो, तो काही वेगळा नसतो. आणि इथे तुम्ही कधीच तुमचे बॉस होत नाही. तुम्ही तुमचे बॉस कधीच होत नाहीत. आता स्कूलमध्ये सुद्धा मुलांना अबॅकस शिकवतात, नाही असं नाही. पण इथे सुद्धा सेम आहे. जे इथे होतं 4-4 महिने एक लेवल शिकवली जाते, तसं शाळेत पण काय असतं, शाळेतून किट घ्यावं लागतं आणि एक लेवल 1 वर्ष शिकवली जाते. आठवड्यातून एक सेशन असतं आणि तेवढंच एक सेशन प्रत्येक मुलाचं पुस्तक त्या टीचरने चेक करायचं आणि असं करत फक्त अबॅकस अबॅकस करून जसं शैक्षणिक 1 वर्ष, मुलगा पहिलीला आहे पहिली लेवल, मुलगा दुसरीत गेला की दुसरी लेवल, मुलगा तिसरीत गेला की तिसरी लेवल, या पद्धतीने एका वर्षात एक लेवल असते. अगेन इथे त्या सब्जेक्टमध्ये पाहिजे तसं आउटपुट येत नाही. आता माझ्या मुलाच्या शाळेत सुद्धा अबॅकस आहे, पण मग एक्स्ट्रा करायचं म्हणून त्याच टीचरकडे फक्त रविवारी अबॅकस पुन्हा जास्तीचे पैसे देऊन मुलं करतात. अगेन आठवड्यातून एकदाच आहे. ठीक आहे. जी काही फी असेल ते घेत असतील, ट्युशन फी जी घेतात शाळेची ॲडमिशन फी त्यातच. आता इथे आहे आपल्याकडे काय होतं की जो मी ब्रेन मॅपिंगचा अभ्यास केलेला आहे आणि तो अखंड सुरू आहे. अभ्यास कधीही स्टॉप होत नाही, शिकणं कधीच स्टॉप होत नाही. आपण कधीच असं म्हणू नये की माझं हे शिकून झालं. जगभरात असा कुठलाच विषय नाहीये की तो तेवढा सिलेबस, तेवढा पुस्तकापुरता मर्यादित आहे. ज्या वेळेला तुम्ही एखादा विषय निवडतात आणि त्यात उतरतात त्यावेळेला तो अजून 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 खोलात जातो. कधीच संपत नाही नॉलेज. ओके. तर आपल्याकडे जे आहे, तर जे काही मी ब्रेन मॅपिंगचा आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे, तर त्यावरनं व्यवस्थित तुम्हाला सायंटिफिक पद्धतीने सांगितलं जातं की क्लासेस कसे घ्यायचे. आत्ताही सांगणार आहे तुम्हाला आज. तुम्हाला सपोर्ट सगळा मिळतो. जर तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं जातं. तिथे तुमच्या प्रश्नाला नेहमीच उत्तरं मिळतात. तुम्ही आधी तिथे मेसेज टाकायचा, तिथे तुमचा प्रश्न लगेच सॉल्व्ह होतो. नाही झाला तर तुम्ही मला फोन करू शकता. पण अजूनपर्यंत शक्यतो कुणाला फोनवर बोलायची गरज नाही पडली, कारण मी देतानाच लाईव्हमध्ये किंवा व्हिडिओमध्ये इतकं क्लिअर देत असते की तुम्हाला खास मला फोन करायची गरज पडत नाही. पण यस, तुम्हाला एक्स्ट्रा काहीही गायडन्स हवं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप हा ओपन असतो. तिथे तुम्ही तुमचे प्रश्न शंका विचारू शकतात. तुम्हाला उत्तर कधी मिळत नाही, ज्या वेळेला मी आत्ता जसं लाईव्ह सेशन घेते आहे तसं लाईव्ह सेशन जर मी घेत असेल तर त्यावेळेला तुम्हाला थोडंसं थांबावं लागतं. तुम्ही फोन केलेला असेल किंवा मेसेज टाकलेला असेल, अदरवाईज मी तुम्हाला रिप्लाय देते. या लाईव्ह क्लासच्या व्यतिरिक्त तुमच्यासारखीच मी एक गृहिणी आहे. माझं पण हे घर आहे, ऑफिस आहे, मुलं आहेत. जर मी आपले जे डेली रुटीनचे अतिमहत्त्वाचे जे कामं असतात, जेवण, स्वयंपाक, मुलांचं बघणं, तर तिथे जर असेल तर तुम्हाला तेवढा वेळ पेशन्स ठेवावा लागतो माझा तुम्हाला रिप्लाय येण्यासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला असा पद्धतीने सगळा सपोर्ट मिळतो. कुठल्याही प्रकारची फ्रँचायझी फी मी तुम्हाला मागत नाही, आजही मागणार नाहीये, इथून पुढे सुद्धा नाही. फ्रँचायझी हा विषय मला पटतच नाही, तो माझ्या चौकटीत बसत नाही. मी फ्रँचायझीमध्ये काम करत नाही.
पार्टनरशिप असं काही नाही. मी तुम्हाला विषय शिकवून मोकळी होणार, तुम्ही तोच विषय तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवून मोकळे व्हा. मी तुम्हाला आज फ्रीमध्ये शिकवलं आहे. याच विषयासाठी तुम्हाला उद्या पैसे घ्यायचे आहेत आणि स्वतःचं उत्पन्न तुम्हाला सुरू करायचं आहे. इतकं क्लिअर कट आहे. ठीक आहे. किट, यस, आपण किट प्रोव्हाइड करतो. आता जर तुम्ही आज इथे जे शिकलात, ठीक आहे, आता हे जर तुम्हाला मुलांना शिकवायचंय तर अर्थात तुम्हाला पुस्तकं लागतील, बरोबर आहे. तर हे पुस्तकं मात्र आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता हे पुस्तकं काही अर्थात फ्री नाही मिळू शकत, याच्यासाठी पैसे लागतील. ओके. तर ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल, आज तुम्ही इथे ट्रेनिंग घेतलं आणि तुम्हाला आता वाटलं की यस, मला हा विषय आवडतोय, हा विषय मला सूट होतोय आणि मला हा विषय पुढे शिकवायला आवडेल आणि त्यातनं मला इन्कम सोर्स सुरू करायला आवडेल, त्यावेळेला तुम्ही हे पुस्तकं स्वतःसाठी किंवा तुमच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊ शकतात. हे बघा, आज इथे किती जणी उपस्थित आहेत, जवळपास 30 जणी आहेत, है ना. 30 22 किती 30-31 जणी काहीतरी आत्ता आहेत. आता असं कंपल्सरी नाही की सगळ्याच जणींना अबॅकस शिकवायला आवडेल, है ना. माहिती जाणून घ्यायला बऱ्याच जणींना आवडतं, पण प्रत्येकीचा पिंड तोच असेल असं नाही. कुणाला तरी अबॅकसपेक्षा वेदिक मॅथ शिकवायला आवडेल, बरोबर आहे. कुणाला तरी शिवणकाम करायला आवडेल, कुणाला पार्लरचं काम करायला आवडेल, है ना. कुणाला आपलं स्वतःचं केटरिंगचा बिझनेस करायला आवडेल, कुणाला अजून वेगळं काहीतरी आवडेल. असं नाही की प्रत्येक जण अबॅकस करेल, है ना. तर आज कालच्या आणि आजच्या सेशनमध्ये तुम्ही अबॅकसची कन्सेप्ट समजून घेतली. आता इथनं पुढे तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की घरात बसून माझ्या किंवा इतरांच्या मुलांना अबॅकस मला शिकवायला जमेल का आणि आवडेल का. जमायला तर सगळ्यांनाच जमेल, हा प्रश्न विचारूच नका. जमायला सगळ्यांनाच जमेल. 1 ते 100 काउंटिंग आहे. काल तुम्हाला 10 लाख पर्यंत काउंटिंग दाखवली. एवढं सरळ सोपं साधं आहे. ठीक आहे. मग ज्या वेळेला तुमच्याकडे विद्यार्थी येतील, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची नाही. तुमच्याकडे आता तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. सर्टिफिकेटच्या अगदी छोट्याशा आणि क्षुल्लक अटी आहेत, तुम्ही लगेच त्या पूर्ण करू शकता. त्या अटी पूर्ण केल्या की तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं, तुम्ही ते स्टेटसला ठेवलं, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप, जिथे जिथे शक्य आहे तिथे शेअर करा. हमखास तुम्हाला विचारतील की तुम्ही अबॅकसचे क्लासेस घेतात, माझ्या मुलाला लावायचं. कालच माझ्याकडे असे फोन आले की आम्हाला टीचर ट्रेनिंग नको, की आम्हाला मुलांचेच क्लास हवेत. मग तुमच्याकडे ज्या वेळेला इन्क्वायरीज येतील त्यांना तुम्ही अबॅकसची कन्सेप्ट समजावून सांगणार आणि ज्या वेळेला तुमच्याकडे ॲडमिशन होईल त्यावेळेला तुम्ही आपल्याकडून हे किट घेऊ शकता. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल, मागच्या बॅचला एकीने प्रश्न विचारलेला होता की हे किट आम्ही बाहेरून घेतलं तर. हरकत नाही, तुम्ही घेऊ शकता. पण एक साधी गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे, जर एखाद्या व्यक्तीकडून आपण नॉलेज आणि सपोर्ट फ्रीमध्ये घेत आहोत तर मग त्या व्यक्तीकडून पुस्तकं घ्यायला आपली का हरकत असावी. हा साधा कॉमन सेन्सचा भाग आहे. जर मी तुम्हाला सपोर्ट पण फ्री देते आहे आणि अबॅकसच्या लेवल्स पण फ्री देते आहे तर क्षुल्लक गोष्ट आणि कॉमन सेन्स आहे की हरकत काय असावी. ठीक आहे. थोडं स्पष्ट बोलते, कडू वाटेल, बट इट्स ओके. माणूस अनुभवातूनच शिकतो, अनुभवातून समृद्ध होतो. काही असे प्रश्न विचारतात लोक, साहजिक आहे. माझ्या जागी जर तुम्ही असतात तर तुम्हाला हे वाटलं असतं की नाही. त्यातल्या त्यात एकीने शेअर केलं होतं, आपल्या वेबिनारला या क्लासला येण्याच्या आधी त्यांनी ही पहिली मेथड केली होती. ऑलरेडी त्या ताई क्लासेस घेतात, छान पद्धतीने त्यांची क्लासेस सुरू आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की या पद्धतीने मी खूप प्रयत्न केला यूट्यूबवरून शिकण्याचा, पण मला कधीच जमलं नाही. यूट्यूबचे व्हिडिओ बघून अमेझॉनवरून पुस्तकं मागवले, पण त्या पुस्तकांना काहीच अर्थ नव्हता. ठीक आहे. त्याच्यानंतर काल ज्या मोठ्या लाकडी टूलवर मी तुम्हाला अबॅकस शिकवलं ते टूल त्यांनी मागवलं. त्यांनी 3,500 रुपये त्या लिंकवर पे केले आणि त्यांच्या घरी टूल आलं ते हे होतं. आता ते बाय मिस्टेक झालं की त्या लिंकवाल्यांनी फसवलं त्यांचं त्यांनाच माहिती. ठीक आहे. तर मास्टर टूल त्यांनी ऑर्डर केलं होतं पण त्यांना हे टूल मिळालं होतं आणि अशा बऱ्याच जणींनी वेगवेगळे एक्सपिरियन्स शेअर केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या
मैत्रिणींनी आधी कुठेतरी अबॅकस केलेलं होतं, त्यांचा सगळ्यांचा फीडबॅक आहे की हे पुस्तकं असे कुठेच आम्हाला मिळाले नाही आणि हे पुस्तकं अतिशय व्यवस्थित आहेत. ठीक आहे, तर हे किट तुम्हाला आपल्याकडे मिळेल. आता कालची आणि आजची लेवल झाल्याच्या नंतर तुमचे स्वतःचे मुलं असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल अजून त्यांना तुम्ही बाहेर शिकवलेलं नाहीये, मग तुम्ही पुस्तक घेऊन त्यांना शिकवू शकता. तर तुम्हाला एका लेवलसाठी अशी 2 पुस्तकं मिळतात आणि हे टूल मिळतं. ठीक आहे, आता तुम्ही जर माझ्याकडून टीचर ट्रेनिंग म्हणून किट मागितलं, ठीक आहे, टीचर ट्रेनिंगचं किट जर मागितलं तर मी तुम्हाला अशी 2 पुस्तकं देते. हे एक आणि हे एक, बिगिनर लेवलचं एक आणि लेवल 1चं एक आणि हे टूल देते. असं का देते? कारण ॲज अ टीचर तुम्हाला कन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. अख्खी 2 पुस्तकं तुम्ही सोडवणं अपेक्षित नाही. तुम्हाला कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे, म्हणून कन्सेप्ट समजावी म्हणून मी तुम्हाला बिगिनर लेवलचं एक आणि लेवल 1चं एक अशी 2 पुस्तकं देते. पण जर तुमची स्वतःची मुलं असतील तर तुम्ही मला तसं मेसेजमध्ये सांगा की माझी स्वतःचीच मुलं आहेत, तर मला एकाच लेवलची 2 पुस्तकं द्या. कारण मुलांना, स्टुडंटला 2 पुस्तकं सोडवणं कंपल्सरी आहे अबॅकस या विषयामध्ये. ठीक आहे, तर याची किंमत होते 600 रुपये. शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागत नाही. या 600 रुपयामध्ये तुम्हाला 2 पुस्तकं, टूल आणि विद्यार्थ्याचं नाव दिल्यानंतर विद्यार्थ्याच्या नावासकट तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. ठीक आहे, आता कालचं आणि आजचं तुमचं ट्रेनिंग ऑनलाईन असल्यामुळे तुमचं सर्टिफिकेट हे ऑनलाईनच मिळेल, PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे, त्याची हार्ड कॉपी मिळणार नाही. आपण आता मुलं बोर होत नाही, आवडीने शिकतात आपल्याकडे. का? कारण आपण क्लास रोज घेणार आहोत 10 मिनिटं. मी तुम्हाला काल काय सांगितलं की अबॅकस 10 मिनिटं घेणं खूप जास्त गरजेचं आहे डेली बेसिसवर. आता तुमच्या मुलांचं तुम्ही घेताय 10 मिनिटं, ठीक आहे, पण ज्या वेळेला तुम्ही क्लास घेणार, फी घेणार, त्यावेळेला जर 10 मिनिटं क्लास घेतलं तर पॅरेंट्स म्हणतील काय, त्यांना कळणारच नाही. आता काय करायचं आहे? ठीक आहे, घड्याळी 45 मिनिटं घ्या किंवा 60 मिनिटं घ्या. त्याच्यात आपल्याला थोडा वेळ त्या मुलांशी हितगुज संवाद, लहान मुलांना गप्पा मारायला फार आवडतो आणि आजकाल पालकांकडे वेळच नाही आहे मुलांशी गप्पा मारायला. त्यांनी शाळेत काय केलं, त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांचे टीचर, इकडचं तिकडचं छान गप्पा मारायच्या. एक रेपो बिल्ड करायचा आहे, एक रिलेशन बिल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे माइंड गेम आहे, ब्रेन जिम एक्सरसाइज आहे. आता ब्रेन जिम एक्सरसाइज म्हणजे काय? कधी हा शब्द ऐकला होता का? साधी गोष्ट आहे, हे जे नश्वर शरीर आहे, या शरीराची राख होणार आहे, या शरीरासाठी आपण व्यायाम करतो है ना, मेडिकल फिटनेस राहावं यासाठी. यस, तुम्ही जर प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर ते तुमच्या आत्म्यावर संस्कार करतात. पण ज्या वेळेला तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करता हे फक्त शरीरापुरतं आणि मेडिकल कंडिशन पुरतं असतं. बरोबर आहे, झुंबा आहे, एरोबिक्स आहे, वॉक आहे है ना, वेगवेगळे एक्सरसाइज आहेत. पण हे सगळं करावं, माझे हे जे हात हलत आहेत, एक्सप्रेशन्स आहेत, एक एक शब्द जे मी बोलते आहे, जे तुम्ही ऐकून घेत आहात है ना, हे जे सगळं सुरू आहे की आज 3 वाजता तुम्हाला पण मला पण इथे येऊन बसायचं आहे, सगळं 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 डे टू डे ॲक्टिव्हिटी आपल्याकडून कोण करून घेतो? तर आपला मेंदू. बरोबर आहे, आणि आपल्या या शरीराचे सगळे चोचले आपण पुरवतो, पण आपल्या मेंदूचं काय? आपलं शरीर छान ठणठणीत आहे, सुंदर आहे, सगळं छान आहे, आणि मेंदू जर डेड झाला तर काय होतं त्या माणसाचं माहिती आहे तुम्हाला? असे पेशंट आहेत आपल्या आजूबाजूला, ब्रेन डेड, हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं तर आहेत की नाही आहेत? ब्रेन डेड झालेले लोक. मग काही अर्थ आहे का? तर जसं आपल्या शरीराला व्यायामाची गरज आहे तशीच गरज आपल्या मेंदूला सुद्धा व्यायामाची गरज आहे. मेंदूचा जर व्यायाम केला तर आपल्या मेंदूमधल्या ज्या पेशी आहे, जे न्यूरॉन्स आहे, ते ॲक्टिवेट होतात. ते फुल फोकसने, फुल पॉवरने काम करायला लागतात है ना.
आपला डावा मेंदू आपली उजवी बाजू हँडल करतो, आपला उजवा मेंदू डावी बाजू हँडल करतो. अबॅकस मध्ये सुद्धा तेच होतं की दोन्ही हातांना वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात. हे पण एक ब्रेन जिम एक्सरसाइजच आहे. अबॅकस संपूर्ण सिलेबस सुद्धा काय आहे, ब्रेन जिम एक्सरसाइज आहे. पण या सिलेबसच्या व्यतिरिक्त अजूनही बरेच माइंड गेम आहे किंवा ब्रेन जिम म्हणून काही गेम असतात. फॉर एक्झाम्पल, या हाताने त्रिकोण काढायचा, सेम टाइम या हाताने त्रिकोण काढत असताना या हाताने गोल काढायचा. करून बघा बरं, लगेच जमतंय का? या हाताने त्रिकोण सुरू आहे, या हाताने गोल, पण आधी हा नंतर हा असं नाही, सेम आपल्याला करायचं असतं. जमतं का? आपल्याला नाही जमत, पण हे मुलांना जमतं. आणि ज्या वेळेला मुलं याची प्रॅक्टिस करतात, आपोआपच मुलांची सहनशक्ती, ग्रहणशक्ती, आकलनशक्ती, स्मरणशक्ती है ना, हे सगळं वाढतं. कॉन्फिडन्स वाढतो, रिकॉल वाढतो. अजून एक सांगते तुम्हाला, काल कॉन्सन्ट्रेशनची सायंटिफिक डेफिनेशन सांगितली होती है ना. काय सांगितली होती? इंटरेस्ट प्लस क्युरिओसिटी. आता बघा, आपल्याकडे दोन मेंदू आहेत. मेंदू एकच आहे, मेंदूमध्ये दोन भाग आहेत, एक उजवा एक डावा. ठीक आहे. प्लीज माईक बंद करा. श्रेयस म्हणून कोण आहे? उजवा मेंदू आणि डावा मेंदू. तर उजवा जो मेंदू आहे याची क्षमता आहे लक्षात ठेवणं आणि आठवणं, ऐन वेळेवर एक्झाम हॉलमध्ये आठवणं. ही क्षमता 90% आहे. आणि डाव्या मेंदूकडे क्षमता आहे 10% फक्त. ज्या वेळेला मुलं अभ्यास करतात, ज्या वेळेला मुलं किंवा इतर कुणीही अभ्यास करतात, त्या अभ्यास करताना डावा मेंदू वापरला जातो. अभ्यास करणं म्हणजे काय? लेसन्स वाचणं, शाळेत शिकवत असताना ऐकणं, घरी होमवर्क करणं, लिहिणं, पाठांतर करणं आणि परीक्षेत जाऊन आठवणं. त्यावेळेला डावा मेंदू जो आहे त्याचं काम काय आहे? 10%च आहे त्याच्याकडे कपॅसिटी. आणि ज्या वेळेला हे सगळं अभ्यास झाला आणि आता तो आठवायचा आहे, तर याची सगळी जबाबदारी कुठे आहे? 90% कपॅसिटी कुठे आहे? राईट ब्रेनकडे. आणि अबॅकसमध्ये तेच होतं. अबॅकसला राईट ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम असं सुद्धा म्हणतात, कारण इथे राईट ब्रेन आपोआप ॲक्टिवेट होतो पर लेवल. जसं मुलं पुढे जातात तसं राईट ब्रेनची डेव्हलपमेंट होते. आणि आपण जे म्हणतो की काही मुलं जे आहेत ते खूप अभ्यास करतात, खूप प्रामाणिक असतात, हार्डवर्क करतात, बसून सगळं करतात, पण नेमकं त्यांना एक्झाममध्ये पर्सेंटेज कमी येतात. आणि काही मुलं असतात, अशी मुलं कुठली असतात? पहिली, जे लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स आहे, ते अभ्यास खूप करू शकतात, आठवण्याची कपॅसिटी नाही आहे, कारण लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स आहे. आणि काही मुलं असतात जे राईट ब्रेन डॉमिनन्स असतात, ते मुळातच अभ्यास कमी करतात, त्यांच्यामध्ये ती शक्तीच नसते, ते तासनतास बसून अभ्यास करतील. तर ती मुलं अभ्यास कमी करतात, पण रिझल्ट त्यांचा पर्सेंटेज वाईज जास्ती येतो, कारण ते राईट ब्रेन डॉमिनन्स असतात. म्हणजे त्यांनी असं धावत पळत नकळत काही वाचलं असेल, ऐकलं असेल, ते त्यांना जसंच्या तसं लक्षात राहून त्यांना ते लिहिता येतं पेपरमध्ये. त्यांना बसून अभ्यास करण्याची मुळात गरज नसते. ओके. सो पण जगभरातले जेवढे लोक आहेत ह्युमन बीइंग, त्यांच्यामध्ये 70% लोक हे लेफ्ट ब्रेनवाले असतात, की ज्यांना बसून अभ्यास करण्याची गरज असते. ओके. तर आपण या सगळ्या पद्धती इथे सायंटिफिकली समजून घेऊन त्यांचं करत असतो, त्याच्यामुळे आपल्याकडे मुलं बोर होत नाही आणि त्यांना शिकायला आवडतं. अशा पद्धतीने आपल्यालाच सगळ्या सायंटिफिक मेथड समजल्यामुळे, मुलांचा मेंदू कसा काम करतो हे सगळं समजल्यामुळे तुम्ही मुलांकडून व्यवस्थित छान हसत खेळत मजेशीर अबॅकस करून घ्यायला लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सुद्धा ऑनलाईन ऑफलाईन एक्झाम्स होतात, आपल्याकडे सुद्धा मोठे इव्हेंट्स होतात आणि तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट सुद्धा मिळतो. ओके. आता जी लेवल मी तुम्हाला काल शिकवली बिगिनर लेवल है ना, नंतर लेवल 1 पण आपण सुरू केली, पण जी सुरुवातीला मी तुम्हाला बिगिनर लेवल शिकवली ती तुम्ही सुद्धा मुलांना आणि पालकांना एकत्र फ्री शिकवा.
जर तुम्हाला ॲडमिशन्स हव्या असतील तर. ठीक आहे. हे बघा, दिल्याशिवाय म्हणजे ना देणारे व्हा, असे घेणारे नका हो. असा जो घेणारा असतो ना त्याला मागतच राहावं लागतं. ठीक आहे. असे देणारे व्हा. ज्या वेळेला तुम्ही देणारे होतात त्यावेळेला तुम्हाला मागायची गरज पडत नाही, ते आपोआप मिळतं. आता देणारे व्हायचंय म्हणजे काय करायचंय, आता काल आणि आज मी तुमच्याकडून 1 रुपयाही घेतलेला नाहीये. तुम्हाला मी फ्रीमध्ये अबॅकसची बिगिनर आणि लेवल 1 दिलेली आहे. मग तुम्ही काय करायचंय की जे काल मी बीड्स शिकवले, मी तुम्हाला 10,000 किंवा 10 लाख पर्यंत शिकवले, एवढे नाही शिकवायचे. 50 खूप झाले, 0 ते 50, पण विथ पॅरेंट शिकवायचं. ठीक आहे. तुम्हाला मुलांच्या ॲडमिशन्स हव्या आहेत, तुम्हाला रोज काम करायचं आहे, वर्क फ्रॉम होम हवं आहे ना, तर तुम्ही काय करायचं, आपण जेवढं काल घेतलं तेवढं न घेता फक्त याला अबॅकस टूल म्हणतात, याला होम पॉईंट म्हणतात, याला बीड्स, हे अप्पर बीड्स, हे लोअर बीड्स, हा डिव्हायडर बार, हा युनिट प्लेस, हा टेन्स प्लेस. ठीक आहे. आता युनिट प्लेसवर 1 2 3 4 5 आणि इकडे टेन्स रॉडवर 1 2 3 4, हे झाले 40, हा झाला 50. ठीक आहे. एवढंच त्यांना सांगा आणि पालक आणि मुलं दोघांकडून वेगवेगळे माइंड गेम, ब्रेन जिम करून घ्या, एक रेपो तयार करा. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या क्लासेसची सुरुवात करायची आहे. आत्ता मला इथे माहीत नाही त्या दोघी तिघी आहेत की नाही, पण 3 जणी अशा आहेत की ज्यांनी आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे 30 पुस्तकांची ऑर्डर टाकलेली आहे. आता नावासकट विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या नावासकट इथून सर्टिफिकेट्स पण गेलेले आहेत. आता मी त्यांना किती रुपये फी घ्यायला सांगितलेली होती, 2400 रुपये. तुम्ही ज्या वेळेला विद्यार्थ्यांना शिकवणार तुम्हाला फी किती घ्यायची आहे, 2400 रुपये. ठीक आहे. काहीतरी विचार करून अभ्यास करून ही फी सांगितलेली आहे. तुम्हाला घ्यायची तर तुम्ही 1500 पण घेऊ शकता, तुम्हाला घ्यायची तुम्ही 3000 पण घ्या, माझं काहीच म्हणणं नाही. ठीक आहे. तुमचा क्राऊड काय आहे, तुमच्याकडे येणारे क्लायंट किंवा पॅरेंट्स कोण आहेत, कसे आहेत, ते गरजेचं आहे. समजा एखादे मराठी मीडियम मधल्या मुलाचे पॅरेंट्स आहेत आणि खरंच ते मध्यमवर्गीय आहेत आणि त्यांना ना अबॅकसचं नॉलेज आहे आणि अबॅकसची फी ऐकल्यामुळे त्यांनी बाहेर मुलांना अबॅकस शिकवलेलंच नाहीये, असे जर पॅरेंट्स असतील तर तुम्ही 2400 पेक्षा कमी फी केली तरी चालेल, ते 2400 द्यायला तयार असतील तरी चालेल आणि ते जर 3000 3.5 द्यायला तयार असतील तरी चालेल. ओके. या फी मध्ये माझं काही म्हणणं नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, एका मुलाचे तुम्ही 2400 रुपये घेतले. आता तुम्ही जर माझ्याकडून किट म्हणजे पुस्तकं मागवत असाल तर तुम्ही मला किती पाठवणार, 600 रुपये. याच्यात शिपिंग काही वेगळी मी मागत नाही तुम्हाला. आता हे 600 रुपये जर तुम्ही मला पाठवले तर तुमच्याकडे तुमचे स्वतःचे हक्काचे 1800 रुपये उरतात. ठीक आहे. आता हे 1800 रुपये आत्ता जर तुम्ही काहीच काम करत नसाल, पूर्ण हाऊसवाईफ असाल, मिळाले स्वतःच्या हक्काचे 1800. ठीक आहे. तुम्ही स्वतःच्याच मुलाला शिकवलं, बाहेर रेट काय आहे, 3,500 ते 4,000 पर लेवल. रजिस्ट्रेशन फी वेगळी, एक्झाम फी वेगळी, एक्झाम फी वेगळी असते. पुन्हा तुमचे किती पैसे वाचले. आता समजा 1800 रुपये तुमचा हा प्रॉफिट झाला. प्रयत्न केले तर 5 स्टुडंट आरामात मिळतील. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. इथे तुम्ही शिकलात आणि हाताची घडी घालून घरात बसलात, मी अबॅकस शिकली, मी अबॅकस शिकली, माझ्याकडे विद्यार्थी कधी येतील, असं करून काही होत नसतं. तुम्हाला लोकांना सांगावं लागेल की तुम्ही सर्टिफाईड अबॅकस टीचर आहात. तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर, तुम्हाला तुमच्या ओळखीच्या ग्रुप्समध्ये, नातेवाईकमध्ये, फ्रेंड्समध्ये, ऑफलाईन काही मैत्रिणींचा ग्रुप असेल, मुलांच्या शाळेतल्या मैत्रिणी असतील, तुम्हाला सांगावं लागेल की मी अबॅकस शिकली आणि मी क्लासेस सुरू करते. असं हाताची घडी घातली आणि मी 2 दिवसाचा फ्री क्लास केलाय, काहीच होणार नाही. ठीक आहे. तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला हमखास विद्यार्थी मिळतातच. तर 5 स्टुडंट तुम्हाला समजा मिळाले.
कुठे गेला कर्सर? तर 1800 गुणिले 5 किती रुपये झाले? 9000 रुपये झाले. बरोबर आहे. समजा 10 विद्यार्थी तुमचे झाले. 10 विद्यार्थ्यांची किती होतील 1800 प्रमाणे? किती होतील? 18000 है ना. आता तुम्हाला काय करायचंय माहिती का? आत्ता मी तुम्हाला काय सांगितलं थोड्या वेळा आधी की तुम्हाला बिगिनर लेवल फ्री शिकवायची आहे मुलांना. बिगिनर लेवल तुम्ही हसत खेळत वेगवेगळे गेम्स घेत मुलांना फ्री शिकवल्यानंतर हमखास ते पॅरेंट्स तुमच्याकडे ॲडमिशन करतात. आता मुलांना जर तुम्हाला फ्री शिकवायचं असेल तर त्यावेळेला तुमच्या घरात त्या पालकांना आणि मुलांना दाखवायला ही पुस्तकं असणं गरजेचं आहे. आता तुम्ही मुलांना शिकवलं काउंटिंग. आता हे तुमचं टूल आहे, हे तुम्ही त्या मुलांना देणार. या टूलवर एक मुलगा करतोय, त्यावेळेला दुसरा मुलगा गडबड करणार, मला पण टूल पाहिजे आणि त्यावर मला पण करायचं. साहजिक आहे की तुमच्या ओळखीचेच लोक तुम्ही बोलवलेले आहेत आणि तुम्ही वेबिनार असाच ऑफलाईन किंवा ऑनलाईन घेत आहात, तर मुलं गडबड करणार की मला पण करायचं. आणि मुलांच्या हट्टापायी पॅरेंट्सला ॲडमिशन घ्यावीच लागते. आत्ता मागच्या बॅचच्या ज्या आपल्या मैत्रिणी आहे त्यांनी सेम मी सांगितलं तसं केलं. आता त्यांच्याकडे 30 ॲडमिशन आहेत. ठीक आहे. हे टूल जर तुमच्याकडे असलं तर मुलांचं चालणार की मला दे, मी करून दाखवतो टीचर, मी करून दाखवतो. ठीक आहे. आता तुम्हाला सुरुवातीचे जे 5 विद्यार्थी आहेत, ठीक आहे 5 पण नाही तुमच्याकडे, 1 तर मिळेल ओळखीचा, 2 तर मिळतील आणि तुम्ही सगळ्या कुठून आलेले आहात तर तुम्ही आणि मी एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कॉमन आहोत बिझनेसच्या. बरोबर आहे. तिथून आपण इथे आलेले आहोत. असं कोणी ना कोणी एखादा दुसरा तरी विद्यार्थी मिळेल तुम्हाला. आणि जर तुम्ही होप्स ठेवल्या, आता बघा याच्यात तुम्हाला पुढे जायचं असेल तर आपला रेकीचा क्लास आहे की कसं जे पाहिजे ते मागून घ्यायचं ब्रह्मांडाकडून, युनिव्हर्सकडून, शक्तीकडून किंवा आपल्या तुम्ही ज्यांना मानत असाल त्यांच्याकडून. ॲक्च्युली त्या 10 दिवसात इतके मॅजिक आणि मिरॅकल घडतात की तुम्ही फक्त विचारात आणायचंय मला हे हवं आहे आणि तुम्हाला त्या 10 दिवसात मिळतं ते. ठीक आहे. तर इथे तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही म्हणा की मला 5 विद्यार्थी मिळालेले आहेत, तुम्हाला ते मिळतीलच. पण आपण काय म्हणतो, मला कसं मिळतील, मग मला मिळतील का? अरे असं नाही करायचं आपल्याला. ठीक आहे. आता तुम्हाला जे 5 विद्यार्थी मिळाले किंवा 2 मिळाले, त्या 2वर तुम्हाला पूर्ण फोकस होऊन, पूर्ण प्रामाणिक होऊन, पूर्ण कॉन्सन्ट्रेट होऊन काम करायचंय. आता पुढचे जे विद्यार्थी आहेत ना, हे जे आहेत 10 किंवा इथे 20, 30, 40, 50, हे आणण्यासाठी आपले हे पहिले 5 विद्यार्थीच काम करतील. त्या विद्यार्थ्यांना इतकं छान रिलेशन करायचं, ॲज अ टीचर त्यांची आई व्हायचं, असं छान ॲक्टिव्हिटीज त्यांच्याकडून करून घ्यायच्या की हे 5 विद्यार्थी प्रत्येक अजून एक घेऊनच येतात. एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगते आणि फक्त माझा नाही आहे, तर आपल्याकडून ज्या ज्या मैत्रिणी अबॅकस शिकलेल्या आहेत त्यांचा सुद्धा आहे. ठीक आहे. आता बघा किती रुपये झाले. 50 विद्यार्थी जर तुम्हाला मिळाले तर 1800 प्रमाणे 90,000 रुपये. हे फक्त सांगायचं म्हणून नाहीये, तुमच्यापैकी जी कोणी याच्यावर काम करेल या पद्धतीने तिला हे मिळणारच आहे. या काही फिगर्स नाही आहेत फक्त. ओके. पण काम करावं लागेल. आता फक्त एका लेवलचे 90,000 आहे. आपल्याकडे लेवल्स किती आहेत? 8 लेवल्स आहेत. मग एका लेवलचे 90,000 जर मिळत आहेत तर 8 लेवल्सचे 90,000 प्रमाणे किती झाले? 7,20,000. बरोबर आहे. 7,20,000 फक्त आणि फक्त कुठून मिळाले? 50 विद्यार्थ्यांमधून. जर लेवल 1ला विद्यार्थी आलेला आहे तर तो लेवल 8 पर्यंत गेला पाहिजे, असं आपण त्याला शिकवायचं आहे. जर तो पुढच्या प्रत्येक लेवलला आला तर प्रत्येक वेळेला इन्कम आपल्याकडे येतं आहे. ठीक आहे. तर या फिगर्स फक्त इथे बोलून दाखवायच्या नाहीये, तर यावर मी स्वतः काम केलेलं आहे.
हे ट्राईड अँड टेस्टेड आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूला अशा मोठमोठ्या अबॅकस कंपनीज बघितल्या असतील, कंपनीज आहेत. तुम्ही बघितलं असेल की मोठमोठे सेलिब्रिटीज त्यांचे ॲड करतात किंवा प्राइस डिस्ट्रीब्युशनचा मोठा सेरेमनी होतो, है ना. का होतं एवढं? कारण तिथे पैसा आहे. एवढा पैसा कोण लावणार आहे सेलिब्रिटीला बोलवण्यासाठी? कुठून जातो हा पैसा? तुमच्याच खिशातून जातो, पॅरेंट्सच्याच खिशातून जातो. मान्य आहे. सेलिब्रिटीज बोलवतात, मोठमोठे ते म्युझिक सिस्टीम लावतात, मोठमोठे कार्यक्रम असतात. म्हणजे मी पण ऑनलाईनच दिसलं मला हे सगळे इव्हेंट्स असे होतात. तर आपल्याला शो करायचा आहे की विद्यार्थ्यांचा ब्रेन डेव्हलपमेंट करायचा आहे हे तुम्हाला आज ठरवायचं आहे. ओके. असे मोठे फंक्शन आपल्याकडे पण होतात, नो डाऊट. पण तुमचा उद्देश तुमच्या मुलाचा किंवा तुमच्या विद्यार्थ्यांचा ब्रेन डेव्हलपमेंट हा आहे की शो ऑफ हा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. कारण माझा उद्देश मी तुम्हाला काल सुद्धा सांगितला, आज पण सांगितला की असे मुलं की काही कारण असेल, पालकांचं त्या विषयाचं अज्ञान असेल किंवा तेवढी 3,500-4,000 फी एका लेवलला पालक भरू शकत नाही असे जे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांपर्यंत मला अबॅकस पोहोचवायचं आहे. आणि अशा मैत्रिणी ज्यांनाच खरंच वर्क फ्रॉम होमची गरज आहे तर मला सांगा, 2400 रुपये तुम्ही घरात बसून क्लासेस घेऊ शकतात की नाही? ज्यांना अबॅकस विषय कळलाय, आवडलाय. ओके. तर शो आणि शो ऑफ हे होतच राहणार आहे. पण मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट करणं हे काळाची गरज आहे. कारण अतिशय घाणेरड्या बातम्या व्हॉट्सअपला, ऑनलाईन न्यूजला किंवा पेपरमधल्या न्यूजला रोज आपण बघत आहोत. अतिशय कमी वयामध्ये काय 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 घडतंय. आणि हे फक्त यामुळे घडतंय की मुलांची जी नीड आहे, गरज आहे ब्रेनची, ती आहे स्पीड, चेंज, कंटिन्युटी, है ना. आणि ते नीड त्यांची भागवली जात नाहीये कारण परिस्थिती एवढी बदललेली आहे की हजबंड वाईफ दोघांना नोकरी करावी लागते, इन्कम सोर्ससाठी झटावं लागतं, दिवसभर पालक बिझी असतात आणि मुलांची नीड पूर्ण होत नाही. ती नीड मग त्यांचं टी व्ही आणि मोबाईल पूर्ण करतो. आणि जास्तीत जास्त टी व्ही मोबाईल बघितल्यामुळे चिडचिड वाढणं आणि तिथूनच ह्या सगळ्या घटना घडणं सुरू होतं. तर मुलांचा जर ब्रेन डेव्हलपमेंट करायचा असेल तर अबॅकस सारखा सुंदर पर्याय नाही. ओके. तर यातनं दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत. अशा सर्व मुलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. माझा हे प्युअर उद्देश आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझी साथ देऊ शकतात. बाकी कुठलं वेगळं मी तुम्हाला मागत नाही आहे. तुम्हाला स्वतःला तुमच्यासाठी करायचं आहे. ट्रेनिंगचा संपूर्ण सपोर्ट तुम्हाला दिला जातोय. ब्रेन जिम ॲक्टिव्हिटीज तुम्हाला काय घ्यायच्या त्या दिल्या जाणार आहेत. मार्केटिंग कसं करायचं आता बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला मुलांसाठी किट लागतील, बुक्स लागतील, ते दिले जाणार आहे. तुमचा ब्रँड बिल्डिंग करायचं असेल, त्याला काही गायडन्स हवं असेल ते दिलं जाणार आहे. ठीक आहे. आता पहिल्या लेवलला हे असतं टूल, है ना. सो 600 रुपये असतात. दुसऱ्या लेवलपासून तुम्हाला फक्त हे 2 पुस्तकं घ्यावी लागतात. ठीक आहे. तर मग दुसऱ्या लेवलपासून तुम्हाला 500 रुपये लागतात. याचे तुमचे बाकीचे पैसे लेस होतात. पण ज्या वेळेला पहिलीच ॲडमिशन असेल नवीन त्यावेळेला तुम्हाला टूल लागेल. तिथून पुढे त्या विद्यार्थ्याला हे टूल दिल्याच्या नंतर टूल लागत नाही. ओके. हे बघा, हे असं एक पोस्टर आम्ही ॲडव्हर्टाईज म्हणून तुम्हाला दिलं होतं मागच्या बॅचच्या मैत्रिणींना. तर आपलं हे नाव आहे जिज्ञासा गुरुकुलम आणि त्यात अबॅकस, वेदिक असे विषय आपण 360 डिग्री शायनिंग ब्रेन अकॅडमी म्हणून DMIT टेस्ट असेल, काउन्सिलिंगच्या सगळ्या गोष्टी असं सगळं यात घेतो. ही एक ॲड तुम्हाला बनवून दिली होती की 5 दिवस तुम्ही फ्री क्लास घ्या. 5 दिवस न घेता तुम्ही 1 तास जरी घेतला तरी चालेल. 1 तास म्हणजे एकच दिवस 1 तास की त्यांना बिगिनर लेवल आणि अबॅकस काय हे तुम्ही सांगू शकतात. किंवा जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं ब्रेन कसा काम करतो हे तुम्ही त्यांना सांगू शकता. ठीक आहे. आपल्याला एज ग्रुप 5 ते 10 घ्यायचा आहे. याचंही कारण काल सांगितलं होतं. 10 वर्षाच्या पुढच्या मुलांना 8
+2 विचारलं त्यांना लगेच कळतंय 10, मग त्यांच्यात पेशन्स नाही आहे. 8 बीड्सवर करा, मग 2 बीड्स ॲड करायला जागाच नाही, मग फॉर्म्युला यूज करा. तर हे पेशन्स नसतात त्यांच्याकडे. त्याच्यामुळे अबॅकसच्या ह्या पुस्तकांवर ते रेघोट्या ओढतात, उत्तरं लिहितात, पण कशी लिहितात? याचा वापर करून नाही लिहित. त्यांना माहिती असतं 5 + 2 7, ते लिहून टाकतात. काहीच अर्थ नाहीये, काहीच अर्थ नाहीये. चुकीचं काम करून आता तो वेगळा विषय आहे. आपण वाईट कर्म करतो आणि ते सगळी थेरी तुम्ही रेकीच्या क्लासमध्ये येऊ शकतात, ते समजून घ्यायचं असेल तर. पण जर तुम्ही मोठ्या मुलांची ॲडमिशन घेतायत, 6वी 7वीचा मुलगा आहे, याच्यामध्ये जर आहे 5 + 4, त्याला जर 9 कळतंय, तर तो मुलगा पूर्ण पुस्तक सोडवून मोकळा होतो. तो याचा वापरच करत नाही. आणि याचा जर वापर केला नाही, ब्रेनमध्ये न्यूरॉन्सचं काहीच होत नाही, आहे तसंच आहेत, फक्त हे पुस्तकं सोडवतोय. आणि मग तेच पालक काही दिवसांनी तुमच्याकडे येतात आणि म्हणतात आमच्या मुलांमध्ये प्रोग्रेस नाही. प्रोग्रेस होणार कशी? हे वापरलं तरच होणार आहे. ओके. सो मोठी मुलं नाही ऐकत आहे. मला चांगला एक्सपिरियन्स आहे, होती माझ्याकडे पण मोठी मुलं नाही म्हटलेलं होतं, पण पालक ऐकत नाही की नाही मला हौस आहे, तो लहान असताना मला काही अबॅकसचा क्लास झाला नाही, पण आत्ता मला करायचा, असं म्हणून ॲडमिशन घेतली. आणि सगळं मला कळलं की आपल्याच समोर ती मुलं भरभर ते पुस्तक सोडवून टाकतात. ओके. तर अबॅकसचं टूल वापरून जर सोडवलं तर खरंच मुलांमध्ये खूप सुंदर रिझल्ट्स आपल्याला दिसतात. थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. ओके. आता ज्यांना पुस्तकं घ्यायची असतील, तुम्हाला जर क्लासेस घ्यायचे आहेत, तर तुम्हाला कळलं पाहिजे की म्हणजे कळलं पाहिजे की या पुस्तकामध्ये काय आहे. तुम्ही पॅरेंट्सला आणि मुलांना काय दाखवणार, काय शिकवणार. तर जर तुम्हाला खरंच आत्ता क्लासेस सुरू करायचे असतील, तर तुम्हाला हे पुस्तक घ्यावं लागेल. याचे 600 रुपये आहे. मी आत्ता ग्रुप ओपन करते, तर त्या ग्रुपमध्ये 600 रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवायचा. सर्टिफिकेटसाठी छोट्याशा, मी तुमचे प्रश्न पण घेते थोडंसं 1-2 मिनिट. सर्टिफिकेटसाठी एक अट अशी आहे, 2-3 अटी आहेत, खूप साध्या आहेत. तर मला असं वाटतं की जर कालचा आणि माझा प्रयत्न हा मी खूप क्लिअर तुम्हाला सांगितला आहे की माझा इंटेन्शन काय आहे, तर तुम्हाला जर हे पटलं असेल, आवडलं असेल, आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला लेव्हल पण शिकवली आहे, बिगिनर आणि लेव्हल 1, तर तुम्ही आपलं गुगल पेज आहे, तर त्या गुगल पेजवर तुम्ही तुमचा अनुभव तिथे नोंदवावा, अशी माझी अपेक्षा आहे. तर हे काम तुम्हाला करायचं आहे 5 स्टार रेटिंगसह, की तुम्हाला काहीतरी मिळालं का खरंच चांगलं, आशेचा किरण, वर्क फ्रॉम होम, किंवा मी जे शिकवलं ते तुम्हाला समजलं का, किंवा पटलं का, किंवा काहीतरी फायद्याचा आहे का हा क्लास. काहीतरी तुम्हाला जे वाटेल ते तुमच्या शब्दात, तुमच्या भाषेत तुमचे अनुभव आपल्या गुगल पेजवर विथ 5 स्टार रेटिंग्स तुम्हाला द्यायचे आहेत. त्याच्यानंतर काल आणि आजची संपूर्ण लेवल तुम्हाला यूट्यूबवर मी कालच आपला क्लास झाल्यानंतर शॉर्ट व्हिडिओज दिलेले होते, तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याच्यानंतर हे पुस्तक तुम्ही घेतलं की तुम्हाला हे पुस्तक सोडवायचं आहे. 5 एक्झाम्पल सोडवा प्रत्येक पेजवरचे, जास्त अपेक्षा नाही. ठीक आहे. ॲज अ टीचर कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. तुमचे रोजचे डेली रुटीनचे कामं सोडून तासनतास हे पुस्तकं सोडवायची नाही आहेत, पण तुम्हाला पुढे शिकवायचं आहे, मग तुम्हाला कळलं तर पाहिजे. सो 5 उदाहरणं जरी तुम्ही सोडवली तरी चालेल, पण त्याचा फोटो काढून ग्रुपमध्ये टाका आणि मग तुमचा फोटो आणि नाव द्या, मग मी तुम्हाला सर्टिफिकेट देईन. ठीक आहे. असं नाही की मला माझं नाव मोठं करायचं म्हणून सरसकट सगळ्यांना सर्टिफिकेट देऊन मी मोकळी झाली, तर असं आपण करत नाही. एक क्वालिटी टीचर समाजामध्ये मला घडवायच्या आहेत, कारण जी पिढी आहे 5 ते 10 वयोगटातली मुलं, यांच्याच हातात भारताचं भविष्य आहे. तर फक्त स्वतःच्या मुलालाच नाही घडवायचं आपल्याला पूर्ण पिढीला घडवायचं. पण सुरुवात कुठून होईल? आपल्याच घरापासून होईल. प्रत्येक आईने आपल्याच मुलाला घडवलं
तर अर्थात पूर्ण पिढीच घडणार आहे. ठीक आहे. तर आपल्या गुगल पेजवर तुम्ही तुमचा अनुभव आणि रेटिंग्स द्या. त्याच्यानंतर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुस्तक घेतलं आहे तर मग ते पुस्तक सोडवून त्याचा फोटो तिथे टाका, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला खरंच आहे आवड आणि तुमच्यात ते हार्डवर्किंग आहे, तुम्ही पॅशनेट आहात, प्रामाणिक आहात. मग तुम्ही या पुस्तकाचे 2-4 उदाहरणं सोडवून फोटो टाकले की तुमचं सर्टिफिकेट मी तयार करून देते. ठीक आहे. येस, रुद्र आहेर म्हणून हँडरेज आहे. काय म्हणताय बोला. रुद्र आहेर तुम्ही हँडरेज केलाय. ठीक आहे. आता या कोर्ससाठी इथून पुढे जर तुम्हाला 8 लेवल्स पूर्ण करायच्या असतील, आता कालही मी सांगितलं होतं, काही जणी आज नवीन आहेत, तर मागच्या बॅचेसला असं झालं की मी पूर्ण कोर्सबद्दल काही अनाऊन्स केलंच नव्हतं. ठीक आहे. पूर्ण कोर्सबद्दल मी अनाऊन्स केलं नव्हतं, पण नंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने क्लासेस सुरू केले आणि असं झालं की पालक त्यांना विचारायला लागले की तुमच्या 8 लेवल झाल्या आहेत का. मग प्रामाणिक आपल्या मैत्रिणी, हार्डवर्किंग आपल्या मैत्रिणी, त्यांना कुठेतरी ते खोटं बोलायला अवघड झालं आणि मग त्यांनी मला विचारलं की नाही, आम्हाला पूर्णच लेवल शिकवा, जेणेकरून आम्हाला कॉन्फिडंटली पुढे समोर सांगता येईल की यस आय एम सर्टिफाईड ट्रेडर. पूर्ण 8 लेवल्स. सो मी फक्त आजच्या दिवस तुम्हाला ही ऑफर देते आहे. 3,300 रुपये, ते पण फक्त आणि फक्त पहिल्या 15 जणींसाठीच ही ऑफर असणार आहे. 3,300 रुपयात संपूर्ण 8 लेवल्सचं ट्रेनिंग तुम्हाला मिळतंय. मागच्या आठवड्यातच आपल्या ग्रुपमधल्या मैत्रिणींनी 7,800 रुपये, एका बॅचच्या वेळेला 6,000 रुपये असं करून त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. तर एवढी फी न घेता तुम्हाला फक्त आणि फक्त 3,300 मध्ये पहिल्या 15 रजिस्ट्रेशनसाठीच ही ऑफर आहे आणि ती पण आजच्या दिवस आहे. समजा तुम्हाला आजच्या दिवसात हे नाही जमलं पहिल्या 15 मध्ये ॲडमिशन घेणं, तर आपलं जे मोबाईल ॲप आहे जिज्ञासा गुरुकुलम, तिथे सुद्धा प्रत्येक लेवल्स आहेत अबॅकसच्या. तर तुम्हाला जेव्हा ती लेवल करायची असेल त्यावेळेला तुम्ही त्या अबॅकस लेवलवर जाऊन बाय नाऊ ऑप्शनवर क्लिक करून तुमचा तो अबॅकसचा ती लेवल तुम्ही ॲक्टिवेट करून घेऊ शकतात. पण अर्थात ते प्राइस जास्त असणार आहे. 3,300 मध्ये ते होणार नाही. ठीक आहे. तर कुणाला जर प्रश्न असतील तर विचारू शकतात, अदरवाईज मला पुढचं लेवल 1 शिकवायला. नो, ऑल क्लिअर सगळ्यांना. येस. हा, मी बिगनर लेवल फर्स्ट लेवल नाही का केलेली आहे. तर हे जे 3,300 रुपये म्हणतात त्याच्यात बुक पण येणार आहेत का. बुक्स नाही, बुक्स नाही, फक्त तुम्हाला या 3,300 मध्ये सगळ्या लेवल्सचं टीचिंग, म्हणजे जे काही फॉर्म्युलेज आहेत, ज्या काही मेथड्स आहे, अबॅकसचा जो काही सिलेबस आहे, तर हा तुम्हाला येणार आहे. बुक्ससाठी तुम्हाला वेगळे पे करावे लागतील. येस, आता तुम्ही विचारलंय तर ते पण सांगते. बुक्सचे कसे आहेत बघा. आता पहिलं लेवलचं तुम्ही समजा 600 पे करून बुक घेतलंय, तुम्हाला टूल पण मिळालंय. आता इथून पुढे ज्या लेवल्स आहे तर ते तुम्हाला 500 रुपये प्रमाणे बुक्स येतील. बरोबर. आता 500 रुपये प्रमाणे किती लेवल आहेत. 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, एकूण 7 लेवल्स झाले. आता हे 7 लेवलचे बुक्स तुम्हाला घ्यायचं झाले तर 3,500 रुपये हे झाले. ओके. तर मागच्या 15 दिवसाची आपली ऑफर होती. 6,000 मी त्यांना बुक्स पण दिले होते. मग आता 3,500 प्लस 3,300 म्हणजे 6,800 रुपये हे झाले. तर 6,800 न करता तुम्ही जर 6,000 पे केले तर मी तुम्हाला बुक्स पण देते. ओके. आता ते बुक्स कसे दिलेले आहेत मी, तर प्रत्येक लेवलचं एक बुक दिलेलं आहे. कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की टीचरला पूर्ण बुक सोडवणं 2-2 गरजेचं नाही आहे. तुम्हाला कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 6,000 आज पे केले तर तुम्हाला बुक्स पण मिळतील. ठीक आहे.
आणि तुम्ही फक्त 3,300 पे केले तर तुम्हाला अबॅकसचा सगळा सिलेबस मिळेल आणि पुस्तकं तुम्हाला वेगळे घ्यायला लागतील. ओके. आता अबॅकसचा जो सिलेबस आहे तर त्यात आपलं जे मोबाईल ॲप आहे तिथे 6वी 7वी आणि 8वी अशी लेवल अपलोड करायची राहिलेली आहे. तर ती अपलोड करताना मी लाईव्ह सेशन घेते. जर तुम्ही आज रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला 3 लाईव्ह सेशन मिळतील, 6वी लेवल, 7वी लेवल, 8वी लेवल. ठीक आहे. आणि जर नाही आज केलं तर मग तुम्हाला पुढे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओज मिळतील आणि पुढे जी काही पूर्ण फी असेल आपली रेग्युलर ती फी असणार आहे. आत्ता 5 लेवलपर्यंत तुम्हाला आता लगेच तुमच्या मोबाईल ॲपमध्ये मिळून जाईल. 5 लेवल तिथे तयार आहेत, तर त्या 5ही लेवल्स तुम्हाला लगेच मिळून जातील. ओके. ज्या 5 लेवल झालेल्या आहेत त्याचं लाईव्ह सेशन होणार नाही, त्याचे ऑलरेडी व्हिडिओज तिथे आहेत, म्हणजे लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग आहे, तर ते तुम्हाला मिळेल. ओके. येस. अजून काल ऑलरेडी दोघींनी हे पाठवलंय मला स्क्रीनशॉट. तर 15 पैकी 2 जणींचं ॲडमिशन झालेलं आहे. सो आता 13 जणी आहेत ज्यांच्यासाठी ऑफर आहे. ओके. आता तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर विचारा. मी कॅमेरा तिकडे सेट करते आणि आपली पहिली लेवल आपण कंटिन्यू करू अबॅकसची. ओके. ओके. माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सगळ्यांसाठी? ऐसा नहीं करना चाहिए. कोणाचा तरी माईक सुरू प्लीज बंद करा. नाही, मी असं म्हणाले की तुम्हाला जर पूर्ण 8 लेवलपर्यंतचं ट्रेनिंग हवं असेल तर तुम्हाला त्याची फी मी 3,300 अशी सांगितली. ओके. 3,300 मध्ये तुम्हाला 8 लेवलपर्यंतचं ट्रेनिंग मिळतंय. ठीक आहे. 3,300 मध्ये. पण तुम्हाला जर बुक्स हवे असतील, ओके, 3,300. आता तुम्हाला जर बुक्स हवे असतील तर पर लेवल बुक्स मी तुम्हाला सांगितले आता 500 रुपये, कारण टूल तुम्हाला पहिले 600 रुपये टूल मिळालंय. आता तुमची 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी अशा 7 लेवल्स आहेत. तर मग 7 लेवल्सचे किती झाले? 3,500 बुक्सचे झाले.
टोटल किती झाले? 6,800 टोटल होतात. मग जर तुम्हाला बुक्स पण हवे असतील तर तुम्ही 6,800 मधला हा 800 काढून टाका. 6,000 जर तुम्ही पाठवले तर तुम्हाला बुक्स मिळतील. ओके. आणि ज्यांना आता लगेच बुक्स नकोय, आता लगेच 6,000 माझ्याकडे नाहीये, पण माझ्याकडे आता 3,300 आहेत आणि मला अबॅकस शिकून घ्यायचंय, तर मग तुम्ही 3,300 पे करून नंतर लेवल वाईज बुक्स तुम्ही घेऊ शकतात. ओके. येस. आता आपण अबॅकसची लेवल 1 जी राहिली आहे ती पूर्ण करू. आणि मेक शुअर ही ऑफर पुन्हा कधीच मिळणार नाही इतकी कमी. आणि तुम्ही नंतर पाहिजे तर ॲपमधून घेऊ शकतात. तिथे जी अमाऊंट असेल ती. आत्ता तिथे 4थी ते 8वी लेवल पर लेवल 3,000 रुपये आहेत. पर लेवल 3,000 रुपये ॲपमध्ये. तुम्ही तिथून कधीही घेऊ शकता. पण आज वेबिनार आहे, तुम्ही लाईव्हचा तुमचा एवढा वेळ मला दिलेला आहे म्हणून तुमच्यासाठी ही खास ऑफर आहे. ठीक आहे. सो याला काय म्हणतो आपण? अबॅकस टूल. हे संपूर्ण जे आहे ते अबॅकस टूल आहे. आणि जसे रस्त्याचे 2 भाग होतात अखंड रस्त्याचे, तसा हा अखंड टूल आहे. आणि या टूलचे यामुळे 2 भाग झाले आहे. सो हे जे काही आहे याला डिव्हायडर बार असं म्हणतात. हे जे काळे डॉट्स दिसत आहेत हे डॉट्स आहेत होम पॉइंट. काय म्हणतात त्याला? होम पॉइंट. घर. जसं सगळी कामं झाली की आपण रात्री कुठे येतो? घरी येतो, है ना. तर इथे सुद्धा अबॅकस मध्ये आपल्याला सगळी गणितं सोडवून झाली. प्लीज माईक बंद करा. सगळी गणितं सोडवून झाली की आपल्याला शेवटी कुठे यावं लागतं? आपल्या घरी, होम पॉइंटला. म्हणजे इथे 1 5 1 1 शेवटी कुठे यायचंय? होम पॉइंटला. आता इथे जे तुम्हाला डार्क पॉइंट्स दिसत आहेत 1 2 3 4 5 होम पॉइंट आहे. त्यातला जो मधला होम पॉइंट आहे तो आहे एकक स्थान म्हणजे युनिट प्लेस. ओके. हे जे मनी आहेत या मनीला म्हणतात बीड्स. वरती आहेत ते अप्पर बीड्स, खाली आहेत ते लोअर बीड्स. ओके. आता युनिट रॉडवर जे लोअर बीड्स आहेत त्या प्रत्येकाची व्हॅल्यू आहे 1. आपल्याला उजवा हात वापरायचा आहे. उजव्या हाताचा अंगठा कशासाठी? ॲड 1 लेस 1 लेस करण्यासाठी फर्स्ट फिंगर. ॲड 1 लेस 1, ॲड 2 लेस 2, ॲड 3 लेस 3, ॲड 4 लेस 4. आणि वरच्या बीड्सची व्हॅल्यू आहे 5. तर 5 ॲड करताना ॲड 5 लेस 5. आपण शाळेत शिकलेले आहोत युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस, lakh, 10 lakh and so on. बरोबर. तसंच सेम इथे आहे. हा युनिट प्लेस आहे आणि युनिट प्लेस पासून आपण कुठे जात आहोत? डावीकडे. ठीक आहे. आपल्याला युनिट प्लेस पासून उजवीकडचा सध्या विचारच करायचा नाही. आपल्याला फक्त कुठे जायचंय? डावीकडे जायचंय. आता कालचं आठवतंय सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये उत्तरं टाईप करायची फटाफट. ओके. आता मला सांगा हा नंबर कुठला आहे? चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचा आहे.
धनबाद में चंद्र चिन्ह की सबके समक्ष में योजना 132. येस 132. 132. येस. पुढचा नंबर सांगा. 5355. 5355. येस, व्हेरी गुड. हा नंबर काय आहे सांगा. 203. 203. नो. 203. नीट बघा. प्रशिक्षक ओके 2030. 30. 2030. 2030. 2030. 2030. 30. येस. 68,060. किती? 68,060. 68060. ओके. येस. आता माईक बंद करा प्लीज. हा नंबर काय आहे. हा आहे युनिट रॉड. 14. हा आहे इथे बघा होम पॉइंट दिसतोय युनिट रॉड. ओके. 14. हा 1414. तुम्हाला हे कार्ड्स मुलांना दाखवायचे असतात. 24. येस, व्हेरी गुड. 51. 6. 1,000. 6,000. 6,000. सांगा. 800. 888. 6,000. 6,888. 6,800. हा नंबर आहे 6 आणि 888 है ना. 6 आधी काय आहे 6. होम पॉइंट इकडे आहे ना शेवटी. इथून नंबर आपण म्हणतो ना. काउंट कुठून होतो. इकडून. हा नंबर काय आहे. 12. व्हेरी गुड. हा नंबर 4. 83. 83. 45. 45. 4,500. 4,500. 5,001. व्हेरी गुड. 5,001. 10. 899. 899. ओके. तर तुम्हाला मुलांना असे कार्ड्स सुद्धा दाखवायचे असतात. एका मिनिटात साधारण 25 कार्ड्स. ओके. एका मिनिटात 25 कार्ड्स त्यांना दाखवायचे असतात. म्हणजे हे दाखवलं तुम्ही. Yes. या स्पीडने आणि या स्पीडने मुलं ते कॅप्चर करतात. पटापट ते उत्तरं देतात या स्पीडने. ओके. तर एका मिनिटात 25 कार्ड्स कव्हर करायचे असतात. येस प्लीज ताई आता तुमचा माईक बंद करा. 22 करताय. ओके. शीतल ताई तुमचा पण माईक बंद करा. ओके. आता काल आपण काय शिकलो. हां बरं. आता हे जे मी घेतलं ना बीड्स
बीड्स मी तुम्हाला इथे दिले आणि नंबर ओळखायला सांगितला. नंबर दिल्यावर इथे बीड्स आपल्याला करायचे. तर हे सुद्धा यूट्यूबला आपले व्हिडिओ आहेत, शॉर्ट व्हिडिओज आहेत आणि तुम्हाला असं वाटत असेल की यूट्यूबमध्ये शोधावं लागतं, मध्येच ॲड येते, तर मोबाईल ॲपमध्ये सुद्धा तो सिलेबस आहे, तर तो तुम्ही तिथून ॲक्टिवेट करून घेऊ शकतात. त्याच्यानंतर आपण काल असं शिकलो की अबॅकसमध्ये लेवल 1 मध्ये फॉर्म्युलाज आहे. आता तुम्हाला हे पण सांगते, जे फॉर्म्युलाज मी इथे शिकवते आहे तर बऱ्याच ठिकाणी एक माईक चालू आहे कोणाचा तरी, जो सिलेबस आपल्याकडे लेवल 1 ला आहे तो सिलेबस लेवल 1 ला नाहीच, डायरेक्ट लेवल 2 ला फॉर्म्युलाज आहेत. ओके, लेवल 2 ला फॉर्म्युलाज आहेत, तर आपण तो सुद्धा सिलेबस इथे कव्हर करतो. आणि आपल्याकडची मुलं 4 महिने नाही, 1 वर्ष नाही, एका महिन्यात एक लेवल पूर्ण करतात इझिली. रोज 10 मिनिटं वेळ फक्त द्यायचं आहे. ठीक आहे. आता काल आपण काय शिकलो की अबॅकसमध्ये काय मेथड आहे, पहिलं डायरेक्ट. करा ॲक्शन, सगळ्यांनी करा. डायरेक्ट, याला काय म्हणतात, डायरेक्ट. म्हणजे बीड्स अवेलेबल आहे. ॲड टू डायरेक्ट, ॲड 1 डायरेक्ट, ओके, लेस 3 डायरेक्ट. म्हणजे बीड्स अवेलेबल आहेत डायरेक्ट करण्यासाठी. पण काही वेळेला अशी सिच्युएशन येते की जिथे आपल्याला डायरेक्ट बीड अवेलेबल्स नसतात, देन आपल्याला बिग फ्रेंड फॉर्म्युलाज वापरावे लागतात. बिग फ्रेंड फॉर्म्युलाज. आणि बिग फ्रेंड फॉर्म्युलाज मध्ये फॅमिली मॅन असतो 10. कोण असतो फॅमिली मॅन? 10 असतो. ओके, आता 10 कसा असतो, 2 नंबरची ॲडिशन किती आली पाहिजे, 10. 1 चा फ्रेंड कोण आहे, 9. 1 चा फ्रेंड 9. 2 चा फ्रेंड 8. 3 चा फ्रेंड 7. 4 चा फ्रेंड 6. 5 चा फ्रेंड 5. 6 चा फ्रेंड 4. 7 चा फ्रेंड 3. 8 चा फ्रेंड 2. 2. 9 चा फ्रेंड 1. तर असे 2 नंबर्स की ज्यांची ॲडिशन 10 येते ते आपल्याला घ्यायचे आहे बिग फ्रेंड फॉर्म्युला. प्लीज माईक बंद करा. म्हणजे बोलून उत्तर देऊन झालं ना, पटकन बंद करायचं, मग ते बॅकग्राऊंडचा नॉईज येतो आणि मग ते डिस्टर्बन्स होतो. ओके, तर असे 2 नंबर ज्यांची ॲडिशन 10 होते हे आपण काल बघितलं. आणि फॉर्म्युलाज कसे बघितले आपण, फॉर्म्युलाज काय बघितले होते की ज्या वेळेला ॲड 1 करायचं आहे पण बीड्स अवेलेबल नाही, त्यावेळेला बिग फ्रेंड जो फॅमिली मॅन आहे त्याला ॲड करायचं आणि जो फ्रेंड आहे त्याला काय करायचं, प्रत्येक वेळेला लेस करायचं. फ्रेंडला लेस करायचं, सबट्रॅक्ट करायचं. 2 चा फ्रेंड 8, 3 चा फ्रेंड 7, 4 चा फ्रेंड 6 आणि 5 चा फ्रेंड 5. ठीक आहे, हे झाले बिग फ्रेंड फॉर्म्युलाज आणि त्याचे सम्स सुद्धा आपण काल बघितले होते. आता आपण बघू स्मॉल फ्रेंड फॉर्म्युलाज. आता स्मॉल फ्रेंड फॉर्म्युलाज कधी वापरायचे असतात, ज्या वेळेला डायरेक्ट नॉट पॉसिबल. बिग फ्रेंड फॉर्म्युला नॉट पॉसिबल, त्यावेळेला अबॅकसचा तिसरा रूल आहे, यूज स्मॉल फ्रेंड फॉर्म्युलाज. ओके, ॲक्शन करा. फर्स्ट रूल काय आहे, फर्स्ट रूल डायरेक्ट, सेकंड रूल बिग फ्रेंड फॉर्म्युलाज आणि थर्ड रूल
स्मॉल फ्रेंड फॉर्म्युलाज. ज्या वेळेला डायरेक्ट नॉट पॉसिबल, सेकंड प्रेफरन्स बिग फ्रेंड फॉर्म्युला. पॉसिबल असेल तर करा, नाही पॉसिबल तर स्मॉल फ्रेंड. आता स्मॉल फ्रेंडमध्ये फॅमिली मॅन कोण आहे? 5. फॅमिली मॅन कोण आहे? 5. म्हणजे असे 2 नंबर्स ज्यांची ॲडिशन 5 येते. 1चा फ्रेंड. 1चा फ्रेंड 4. 4चा फ्रेंड 1. 2चा फ्रेंड 3. 3चा फ्रेंड 2. हे 5 आहे है ना. 1चा फ्रेंड 4. 2चा फ्रेंड 3. 3चा फ्रेंड 2. 4चा फ्रेंड 1. ओके. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. फी पे केलेली आहे. तुमचा कोर्स थोड्याच वेळात तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्टिव्ह होऊन जाईल आणि आता फक्त 12 जणी शिल्लक आहेत या ऑफरसाठी. ताईंने मेसेज केला आहे. ओके. आता फॉर्म्युलाज कसे आहेत बघा. ॲड 1, ॲड 2, ॲड 3, ॲड 4. फॅमिली मॅन साठी नेहमी सेम ऑपरेशन असतं. सेम ऑपरेशन फॉर फॅमिली मॅन. ॲड 5. काल मला कोणीतरी विचारलं होतं की फॉर्म्युलाज पाठ करावे लागतील. व्हाय? नाही गरज. लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे की सेम ऑपरेशन फॅमिली मॅनला द्यायचं आणि अपोजिट ऑपरेशन फ्रेंडला द्यायचं. ओके. अपोजिट ऑपरेशन काय येईल? ॲडिशनचं अपोजिट बोर्ड पूर्ण दिसत नसेल तर तुमची मोबाईल स्क्रीन स्प्लिट करा आणि तिथे फुल स्क्रीनचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा. ओके. बाकीच्यांना बोर्ड क्लिअर आहे? ओके. ॲडिशनचं अपोजिट सबट्रॅक्शन. ॲडिशनचं अपोजिट सबट्रॅक्शन. ओके. 1चा फ्रेंड 4. की 9? 4. येस. 9 कधी येईल? ज्या वेळेला इथे 10 असेल. ओके. 1चा फ्रेंड 4. 2चा फ्रेंड 3. 3. 3चा फ्रेंड 2. 2 आणि 4चा फ्रेंड 1. ओके. येस. आता याचे सम्स बघू आपण. माईक बंद करा. गप्पा ऐकू येतात घरातल्या. युट्यूबवर जेवढे लोक पाहतील सगळ्यांना ऐकू जातील. ओके. काही सम्स बघू आपण आता. कुणाकुणाला आवडतोय क्लास? कुणाकुणाला मज्जा येते? काहीतरी चांगलं मिळालं का तुम्हाला? चांगल्या ठिकाणी कनेक्ट झालात का तुम्ही? येस. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही लकी आहात, चांगल्या ठिकाणी तुम्ही कनेक्ट झालात, की ज्या ठिकाणी ट्रान्सपरन्सी आहे, ऑनेस्टी आहे, हार्डवर्क आहे, तर स्वतःला थँक्यू म्हणा की तुमचं नशीब इतकं चांगलं आहे की तुम्हाला तुमच्या नशिबात घर बसल्या कडकडीत ऊन आहे बाहेर आणि दुपारच्या वेळेला एवढं छान काहीतरी मिळतं आहे. ओके. यातनं पुढे कोण कोण येईल माहीत नाही, म्हणजे ॲक्च्युली क्लास कोण कोण घेईल, कारण प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडते अशी नाही, पण ॲटलिस्ट तुम्हाला काहीतरी नॉलेज मिळालं. तर जर तुम्हाला असं वाटत असेल तर स्वतःला थँक्यू म्हणा, स्वतःच्या नशिबाला थँक्यू म्हणा की एका चांगल्या ठिकाणी आज तुम्ही कनेक्ट झालात. आणि लवकरच दुपारी 4ची आपली एक बॅच सुरू होते आहे रेकीची. रेकी नथिंग बट आपल्या इथे ऊर्जा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर थोडक्यात सांगते. तुम्हाला माहिती आहे तुमचे कुठल्याही धर्मातले जे देवी देवता असतात त्यांचा हात असा असतो, कुठलेही साधू संत असतात त्यांचा हात असा असतो, किंवा तुमचे आई वडील
किंवा तुमचे गुरु, त्यांचे ज्या वेळेला चरण स्पर्श करायला आपण जातो, माथा टेकतो, त्यावेळेला त्यांचा हात असा असतो किंवा इथे येतो. अजून ज्या वेळेला तुम्हाला कुठेतरी दुखतं, समजा तुमचं पोट दुखतंय, तर तुम्ही असं सांगतात का मैत्रिणीला किंवा डॉक्टरला, माझं ना आज जरा पोट दुखतंय, की असं सांगतात माझं काय माहिती आज पोट दुखतंय, हात पोटावर जातो. कान दुखत असेल तर कान दुखतोय, हात कानावर जातो. सो इथे ना ऊर्जा आहे. ओके, ज्या वेळेला पोट दुखतं आणि हा हात तुम्ही असा दाबता, तिथे आज पोट दुखतंय, काही क्षण का असे ना, पण तिथे ती वेदना शांत झाल्यासारखं वाटतं. बरोबर आहे. तर ही आहे रेकीची ऊर्जा, जी प्रत्येकाच्या आत आहे. असं नाही की कोर्स केल्यावरच ती येईल, पण यस, कोर्स नंतर ती ॲक्टिवेट होते, जेणेकरून तुम्ही असा हात केला की ती परिस्थिती सॉल्व्ह होते. समोरची परिस्थिती तुमच्या फेअरमध्ये येते. तुमचं पोट दुखत असेल, हात ठेवला, दुखणं बंद होतं. तुमचं मूल असेल, त्याचं काही दुखत असेल, हात लावला की ते बंद होतं. ठीक आहे. आणि समोर जी पण काही परिस्थिती असेल, खूप लोकांच्या पर्सनल लाईफमध्ये, रिलेशनशिपमध्ये दोघात तिसरा अँड सम काइंड ऑफ वेगवेगळ्या लेवलचे इश्यू आहेत. रिलेशनशिप फक्त हजबंड वाईफ असंच नसतं, है ना. आपले सासरचे, माहेरचे सगळे नातेवाईक, आपले बिझनेसमधले, रिलेशनमधले, है ना, नोकरीमधले, प्रत्येक ठिकाणी आपले रिलेशन असतं. तिथे काही ना काही इश्यू असतात. ते पण तुम्ही असा हात करून सॉल्व्ह करू शकता, स्टॉप करू शकता. आर्थिक कुठलाही लेवलचा प्रश्न असेल तर अशी सगळी छान गंमत आहे. आणि तुम्ही ॲक्च्युली तिथे क्रिएटर होतात, तुम्ही मॅजिशियन होतात. तर असा सुंदर तो प्रवास असतो आपला. 10 दिवसांचा पूर्ण फ्री क्लास असतो. कुणाकुणाला असं वाटतंय की या 2 दिवसात जर तुम्हाला मी खरंच जसं सांगितलं की मी लेवल 1 देते आहे, बिगिनर लेवल फ्रीमध्ये ती दिली, तर कुणाकुणाला आज माझ्यावर विश्वास आला आहे की अजून आम्हाला, जर मी कमिट केलेलं आहे 10 दिवसात रेकीचा क्लास फ्री, तर मिळेल. कुणाकुणाला आहे विश्वास आता माझ्यावर, ओळख झाली माझ्याशी कालच्या आणि आजच्या दिवसात. तर ज्यांना कुणाला असं वाटत असेल की स्वतःच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम मी स्वतःच सॉल्व्ह करावे, त्यांनी त्या क्लासमध्ये नक्की या. त्या 10 दिवसात तुम्ही स्वतः डॉक्टर होतात, तुम्ही स्वतः इंजिनियर होतात, तुम्ही वकील होतात, तुम्ही शिक्षक होतात, अजून काय काय असेल ते सगळं होतात. आपल्या अनेक मैत्रिणींनी घरातले जे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स असतात, फ्रीज, वॉशिंग मशीन, गीझर, TV, वजन काटा, काय काय बिघडलेले, ज्याच्यासाठी मेकॅनिकची गरज होती, ते स्वतः रिपेअर केलेले आहेत. असं मॅजिक त्या क्लासमध्ये घडतं. ओके, तर तिकडे जरूर या. डेट फिक्स नाही आहे, पण लवकरच डेट तुम्हाला कळवेल. वेळ फिक्स आहे, दुपारी 4ची वेळ असणार आहे. चला, कम टू द पॉइंट. लेस फॉर्म्युलाज आपण बघतो आहोत. 3 ॲड 1 आपल्याला अबॅकस टूलवर करायचं आहे. राईट हँड थंब फॉर ॲडिशन, ॲड 3, then add 1, then add 1. अरे नाही इथे बीड अवेलेबल. मग आता 1 बीड इथे नाहीये. आता काय करायचं? Add 5 less 4. डायरेक्ट नॉट पॉसिबल. यूज बिग फ्रेंड फॉर्म्युला. काय आहे? ॲड 1 इज इक्वल टू लेस 9 ॲड 10. ॲड 10 तर होऊन जाईल, लेस 9 नाही होणार. म्हणजे बिग फ्रेंड फॉर्म्युला इथे ॲप्लिकेबल नाही. देन यूज स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. ॲड 1 इज इक्वल टू ॲड 5 लेस 4. ॲड 5 लेस 4. तर इथे आपण कसं करणार? पिंच. हां, पिंच हे असं लेस 4. ठीक आहे. ॲड 5 लेस 4. अंगठ्याने ती बीड्स खाली केली. कळलं तुम्हाला कसं वापरायचं आहे? स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. दुसरं एक सम घेऊ आपण. Add 2. ॲड 2
पहिला ॲड टू, यस. दुसरा ॲड टू, यस केला. पुन्हा ॲड टू, अरे बीड्स नाही आहेत. डायरेक्ट नॉट पॉसिबल. यूज बिग फ्रेंड फॉर्म्युला. व्हॉट इज बिग फ्रेंड फॉर्म्युला? ॲड टू साठी लेस 8 ॲड 10. ॲड 10 होऊन जाईल पण लेस 8 होतील का? नाही. देन यूज स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. ॲड 5 लेस 3. ॲड 5 लेस 3. आन्सर इज 6. Okay. चलो नेक्स्ट. Set 0. Add 2. Add 2. Add 3. ॲड 2 केले. पुन्हा ॲड 2 केले. आता ॲड 3 करायचे. डायरेक्ट नॉट पॉसिबल. सेकंड रूल, यूज बिग फ्रेंड फॉर्म्युला. काय आहे बिग फ्रेंड फॉर्म्युला? ॲड 3 साठी ॲड 10 लेस 7. ॲड 10 होऊन जातील. लेस 7 आहे का पॉसिबल? नाही. म्हणून बिग फ्रेंड फॉर्म्युला ॲप्लिकेबल नाही. देन यूज स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. ॲड 3 इज इक्वल टू add 5 less 2. Add 5 less 2. Answer is 7. Okay. Next. Set 0. Add 2, add 1, add 4. Add 2, yes, direct. Add 1, yes, direct. Add 4, not possible. Direct, not possible. Then use big friend formula. Add 4 साठी काय येईल big friend formula? Add 10 less 6. Add 10 होऊन जाईल. less 6 होईल का? नाही. बिग फ्रेंड फॉर्म्युला नॉट ॲप्लिकेबल. मग कुठला वापरावा लागेल? स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. ॲड 4 साठी स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. ॲड 5 लेस 1. ॲड 5 लेस 1. आन्सर इज 7. ओके. आले लक्षात? तर या पद्धतीने आहे लेवल 1 चा सिलेबस. आली लक्षात लेवल 1? कुणाला काही प्रश्न, शंका? मी आता ग्रुप ओपन करते आहे. ज्यांनी कोणी फी पे केलेली आहे तर आपला जो ग्रुप आहे जिज्ञासा गुरुकुलम, तिथे तुमचा पेमेंट स्क्रीनशॉट पाठवा. ग्रुपमध्ये का पाठवायचं ते तुम्हाला सांगते. कारण चॅट्स भरपूर होऊन जातात. आता नाही म्हटलं तरी इथे 25 जणी आहेत आणि इतरही आहेत ज्या क्लासमध्ये नाही. तर सतत त्यांचे मेसेजेस काही ना काही कारणाने येत असतात आणि जर तुम्ही फी पाठवलेली असेल तर मग ते मिस होतं. ग्रुपमध्ये जर आलं तर एका खाली एक मला रेकॉर्डला घेता येतं आणि तुम्हाला कोर्सचा ॲक्सेस देणं किंवा बुक्स पाठवणं जे काही आहे त्या गोष्टी सोप्या होतात. कुणाचंही मिस होत नाही. म्हणून मग ग्रुपला पाठवत चला. आणि अजून एक असं पण असतं ट्रान्सपरन्सी. मला फार आवडते खरं बोलायला, प्रामाणिक बोलायला फार आवडतं. तर जर अशा मैत्रिणी असतात की पहिले आप म्हणजे क्लास मला करायचा आहे पण मी बघते अजून कोणीतरी करत असेल तरच मी करते, नाहीतर नको बाई आपण करायला. तर अशा स्वभावामुळे स्वतःचं नुकसान करून घेतात. त्याच्यामुळे जे पहिले आपची वाट बघत असतात त्यांना तुमच्यामुळे प्रोत्साहन मिळतं. जर कोणी ॲडमिशन घेतली तर त्यांना असं वाटतं नाही चांगलं आहे आपणही घेऊ, यांनी जर पे केलं आहे तर मग चांगलं असेल आपणही पे करू. तर ज्यांना सेल्फ कॉन्फिडन्स कमी असतो, डाऊट जास्ती असतो स्वतःवर, त्या मैत्रिणींना तुमच्या या स्क्रीनशॉटची मदत होते. ओके चलो.
येस, तर 5 सेशन आपले झालेले आहेत. तर ते 5 सेशन तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळून जाईल. एक थोड्या वेळामध्ये सरांना सांगते मी आणि सर तुम्हाला ॲक्सेस देतील ज्यांनी फी पे केलेली आहे त्यांना. आणि बाकीच्या लेवल्स 6, 7, 8 तिथे अपलोड करायच्या राहिलेल्या आहेत. त्यावेळेला मी पुन्हा लाईव्ह येणार आहे. तर तुम्हाला त्या ग्रुपमध्येच मेसेज मिळेल. तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला तर तुम्ही लाईव्ह येऊ शकतात, अदरवाईज रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहे. ज्यांना सर्टिफिकेट्स हवे आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते की आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं, जिज्ञासा गुरुकुलमबद्दल किंवा तुमच्या अबॅकस मेंटॉरबद्दल विथ 5 स्टार रेटिंग गुगल पेजला रिव्ह्यू द्या. की जरी तुम्हाला ॲज अ प्रोफेशन हे घ्यायचं नसेल तरी तुम्ही एखाद्याला हा प्लॅटफॉर्म सजेस्ट कराल का, असा रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे. आपलं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला तिथे अनेक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन आणि माहिती मिळेल. आता बघा, फॉर एक्झाम्पल 2016 पासून माझा स्वतःचा ब्रँड आहे प्रियाज हर्बल्स या नावाने. पण आत्ता गेल्या वर्षापासून असं झालंय, क्लासेस खूप जास्त सुरू आहेत आपले, रेकी असेल किंवा 1-to-1 गायडन्स, हिलिंग ह्या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे मी स्वतः प्रोडक्ट्स बसून तयार करू शकत नाही आहे, वेळ कमी होतोय मला तिथे. आणि खूप मैत्रिणींना वर्क फ्रॉम होम हवं आहे. तर आपल्या मोबाईल ॲपमध्ये आत्ता वॅक्स पावडरचा कोर्स फक्त आणि फक्त 199 रुपयात आहे. जी वॅक्स पावडर मी स्वतः तयार करून विकून माझं संपूर्ण संसार 2016 पासून सुरू आहे. मी किंवा माझे हजबंड कुठला दुसरा जॉब 2014 पासून काहीच करत नाही, ना दुसरा कुठला बिझनेस आहे, ना घरून कुठला सपोर्ट आहे, शेती अँड ऑल पॅरेंट्सकडून. पण वॅक्स पावडर आणि साबण विकून आमचं व्यवस्थित सगळं छान सुरू आहे. तर तो कोर्स फक्त आणि फक्त 199 रुपयात तिथे दिलेला आहे. तिथे तुम्ही बाय नाऊवर क्लिक केल्यानंतर मला वाटतं तुम्हाला तिथे 204 की 224 काहीतरी अमाऊंट येते. ती काय येते तर सर्व्हिस चार्ज, त्या प्लॅटफॉर्मचा जे ॲप आहे त्याचा तो सर्व्हिस चार्ज असतो. तिथे तुम्ही पे केल्या तुमच्या मोबाईल ॲपमध्ये वॅक्स पावडरचा कोर्स तुम्हाला ॲक्टिवेट होऊन जातो. तसा काल गोल्ड फेशियल सोप खूप डिमांड आहे. एवढासा साबण 50 ते 100 रुपयाला विकला जातो, जो तुम्हाला 5 रुपयापेक्षा घरात कमी याच्यात पडतो. तर जर केमिकल फ्री प्रॉडक्ट तुम्हाला स्वतःला वापरायचे असतील तरी तुम्ही शिकू शकतात, किंवा तुम्हाला वर्क फ्रॉम होम हवं असेल तरी तुम्ही ते प्रोडक्ट तिथून तो कोर्स ॲक्टिवेट करून शिकू शकता. आता गोल्ड फेशियलचा कोर्स कालच तिथे टाकलेला आहे. गोल्ड फेशियल करून दाखवलेले आहेत आणि बाकीच्या साबणांबद्दलच्या माहितीचा जो व्हिडिओ आहे तो पुढच्या 1-2 दिवसात तिथे अपलोड होईल. वॅक्स पावडरमध्ये 4च साहित्य आहे. 3 साहित्य तुमच्याच घरात आहेत. एक साहित्य तुम्हाला बाहेरून विकत घ्यावं लागतं. ते साहित्य एकत्र केलं आणि चाळणीने चाळलं की तुमची वॅक्स पावडर तयार. वॅक्स पावडर म्हणजे आपल्या शरीरावरचे केस काढण्यासाठी वापरली जाणारी पावडर. जसं मुलतानी माती चेहऱ्याला लावतात तशी ती आपल्या हाताला लावली, सुकली, धुवून टाकलं की तुमचे वॅक्स म्हणजे केस निघून जातात, मुळासकट निघतात, टॅन निघतं. ग्रोथ ही नॉर्मल असते, जशी तुमची आहे तशी. लवकर होते का, जाड केस येतात का, असं काही नसतं. तर तो जो एक इन्ग्रेडियंट आहे तुम्ही कुठूनही घेऊ शकतात, माझी हरकत नाही. आणि आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे. तर त्या इन्ग्रेडियंटसाठी तुम्ही जर कोर्स तो ॲक्टिवेट करून घेतला तर नंतर तो कोर्स पाहिल्यानंतर तुम्ही मला विचारू शकतात. तर तुम्हाला घरपोच तुम्हाला तो मिळेल. 3 वस्तू तुमच्याच घरात आहे. हा एक ॲड केला की तुमचे कितीतरी वॅक्स पावडरचे पाकिटं तयार होतील. तुम्ही स्टेटसला ते जरी ठेवले तरी तुमचं विक्री लगेच सुरू होईल, कारण त्याची डिमांड आहे. आत्ता आपला जो नक्षत्र साबणाचा क्लास झाला मागच्या 15 दिवसाला, तर त्यांना वॅक्स पावडरबद्दल सांगितलं. त्या नवीनच होता, त्यांना वॅक्स पावडर काय किंवा असते हे माहितीच नव्हतं. लकीली त्या माझ्या घराच्या जवळच राहतात म्हणून त्या घरी आल्या रॉ मटेरियल साबणाचं घ्यायला साबणाच्या क्लासनंतर. आणि मग त्या वॅक्स पावडर घेऊन गेल्या आणि त्यांनी त्यांच्या स्टेटसला ठेवलं. तर त्यांच्या स्टेटस पाहणारे जे त्यांचे फ्रेंड्स रिलेटिव्ह आहेत त्यातल्या एकीलाही वॅक्स पावडर माहिती नव्हती. ओके, सो
त्यांनी मग ती शिकून घेतली, तो कोर्स ॲक्टिवेट करून, आणि आता त्यांची वॅक्स पावडर विक्री रोजची सुरू झालेली आहे. ठीक आहे. तर खूप आहे. जिज्ञासा गुरुकुलमच शब्दातच अर्थ आहे की जाणून घेण्याची इच्छा, स्वतःबद्दलही आणि इतर अनेक गोष्टींबद्दलही जाणून घेण्याची इच्छा. जर तुम्ही आज आलेल्या आहात या प्लॅटफॉर्मवर आणि आत्तापर्यंत थांबलेल्या आहात, तर मी तुम्हाला विनंती करेल की आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे जिज्ञासा गुरुकुलम, तर त्याच्यामध्ये तुम्ही थांबा. तुम्हाला अनेक गोष्टी इथे शिकायला मिळतील, अनुभवायला मिळतील. ठीक आहे. तर मला तुमचा इतका वेळ तुम्ही दिला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ऑलवेज ब्लेसिंग्स. आणि आत्ता जर कोणाला फी पे करायची असेल तर तुम्हाला आजची मी मुदत दिलेली आहे, ग्रुप ओपन केलेला आहे. तुम्ही तिथे तुमचा स्क्रीनशॉट पाठवा, मी तुम्हाला कोर्स तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्टिवेट करून देते. थँक्यू सो मच, लव यू सो मच, बाय बाय. येस, कुणाला प्रश्न असतील इथे पॉसिबल असेल इथे विचारा, इथे नसेल पॉसिबल तर तुम्ही पर्सनल मेसेज मला आत्ता टाकू शकता.